नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुभाष अकॅडमी म्हणजेच पूर्वीची डेक्कन IAS अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. सो आतापर्यंत आपण 2024चा UPSCचा PYQचा पेपर पाहिला, 2023चा पाहिला आणि आता आपण 2022च्या पेपरकडे वळूया. 2023 आणि 4मध्ये कसे लिंकेजेस होते ते पण आपण थोडे पाहिलेत. आता 2022च्या पेपरमध्ये पण कसे लिंकेजेस आहेत आणि ते पुढच्या पेपरला कसे गेलेत हे पण आपण बघूया. सो पहिला क्वेश्चन, आता 2022चा हा जो क्वेश्चन सेट ए आहे यामध्ये काय आहे, पहिले 8 ते 10 क्वेश्चन्स हे इकॉनॉमिक्सचेच आहेत. सो मी जर का हा पेपर सोडवत असती तर मी कदाचित हा पहिला सेक्शन पाहिलाच नसता. मी सर्वात पहिले पेपर सोडवताना हे बघायचं आणि जनरली जेवढे स्टुडंट्स मी पाहिले आहेत बऱ्याच जणांना इकॉनॉमिक्समध्ये खूप त्यांना आवडत नाही किंवा कठीण वाटतो. त्यामुळे अशा वेळेला जर का असा क्वेश्चन पेपर आला की पहिले 8-10 क्वेश्चन ते पण कन्सेप्च्युअल आहे, ते पण इकॉनॉमिक्सशी रिलेटेड आहे, तर मग तिथेच अर्ध आपलं काय म्हणतात त्याला अवसान गळू शकतं. त्याच्यामुळे अशा वेळेला काय करायचं, प्रत्येक वेळेला पेपर सोडवताना एवढंच लक्षात ठेवायचं की प्रत्येक क्वेश्चन हा इंडिव्हिज्युअल क्वेश्चन आणि प्रत्येक सेकंड हा महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे तो क्वेश्चन आला आणि आपल्याला टेन्शन आलं तर पुढचे कसे जातील ह्या टेन्शनमध्ये जायचं नाही. त्या मुवमेंटला हा कसा क्वेश्चन आपण सोडवतोय त्याच्यावर डिपेंड करतं. सो प्रत्येक वेळेला जेव्हा पण आपण क्वेश्चन पेपर हातात घेतो एक किंवा 2 मिनिटाचा वेळ घ्यायचा आणि पटकन पेपर स्कॅन करून घ्यायचा की कुठे कुठे कसे कसे क्वेश्चन्स आले आहेत. जर का खूप लेंदी क्वेश्चन्स दिसले, खूप टफ क्वेश्चन्स दिसले, तो 25 क्वेश्चनचा सेक्शन न घेता दुसरा 25 क्वेश्चनचा सेक्शन उचलायचा. म्हणजे 1 ते 25मध्ये बघायचं ठीक आहे कसे दिसत आहेत, ठीक वाटत आहेत का नाही. त्याच्यानंतर 26च्या पुढचे, त्याच्यानंतर 51च्या पुढचे आणि त्याच्यानंतर 76च्या पुढचे. अशा सेक्शनमध्ये तुम्ही 4 सेक्शनमध्ये जर का डिवाईड करून पाहिलं आणि जिथे सोपे क्वेश्चन्स आहेत पेपरच्या सुरुवातीला ते सोपे क्वेश्चन आपण जर का सॉल्व्ह केले तर कॉन्फिडन्स एकदम बूस्ट होतो आणि मग बाकीच्या कठीण क्वेश्चनला आपण डील करायला फारशी ताकद लागत नाही किंवा फारसा मेंटल बॅलन्स हलत नाही. सो अशा वेळेला असं करायचं, जर का मी इथे असते तर मी हा सेक्शन सोडवलाच नसता, कारण इकॉनॉमिक्स मला पण अजिबात आवडायचं नाही. सो आता आपण क्वेश्चनकडे वळूया. पहिला, Rapid financing instrument and rapid credit facility are related to the provisions of lending by which one of the following? Asian Development Bank, International Monetary Fund, United Nations Environment Program, Finance Initiative and World Bank. सो हा त्या वर्षीचा करंट अफेअर्स म्हणजे 2022चा पेपर आहे ना. 2021मध्ये संपूर्णपणे श्रीलंका आणि श्रीलंकाचा इकॉनॉमिक क्रायसिस खूप न्यूजमध्ये होता. त्यावेळेला ही रॅपिड फायनान्सिंग इन्स्ट्रुमेंट आणि रॅपिड क्रेडिट फॅसिलिटी या गोष्टी IMFनी प्रोव्हाइड केल्या होत्या. त्यामुळे तो त्याच्यामध्ये न्यूजमध्येच होता. पण आता जर का आपण या क्वेश्चनकडे बघितलं तर शांतपणे जर का आपण वाचलं रॅपिड फायनान्सिंग इन्स्ट्रुमेंट आणि रॅपिड क्रेडिट फॅसिलिटीज, सो म्हणजे क्रेडिट फॅसिलिटी देणं किंवा फायनान्सिंग करणं, जसं आता खूप आपल्याला जरी माहिती नाही आहे की काय आहे किंवा तो त्यावेळेसचा इश्यू होता, पण बेलआउट पॅकेजेस किंवा कुठल्या पण कंट्रीला जर का बॅलन्स ऑफ क्रायसिस किंवा असा काही इश्यू आला तर कोण मदत करत आहे? इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. त्याच्यामुळे अशा वेळेला जरी तुम्हाला खूप नॉलेज नाही आहे पण तरीही एक एज्युकेटेड गेस घ्यायला, जर का आपल्याला क्वेश्चन पेपर थोडासा म्हणजे हे पण केव्हा की खूप जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो तेव्हा, असंच नाही की उगाच IMF दिलं म्हणून पहिले IMFला मारून दिलं आणि आपण आन्सर सोडवलं, तसे गेसेस घ्यायचे नाहीत. खूप जेव्हा आपण प्रॅक्टिस करू UPSCच्या पेपर्सची कंटिन्युअसली, म्हणजे एक क्वेश्चन पेपर मिनिमम 5-5, 6-6 वेळेला तुमच्या डोळ्याखालून गेला, त्यानंतर तुम्हाला आयडिया येईल की अच्छा याचा IMF असू शकतं, हे तुम्हाला आपोआपच इंट्युटिव्हली हे आन्सर्स येत जातील. सो म्हणून वारंवार PYQवर भर द्यायचा. जर माहिती नसेल तर या गोष्टींवर आपण भर दिला, जर का रॅपिड फायनान्सिंग इन्स्ट्रुमेंट किंवा रॅपिड क्रेडिट फॅसिलिटी, तर त्या या रॅपिड गोष्टींशी फक्त IMFच रिलेट करू शकतं. सो मग आपलं आता याच्यामधनं लर्निंग काय, एशियन डेव्हलपमेंट बँक, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, UNEPF ह्याचा इनिशिएटिव्ह, वर्ल्ड बँक, ह्या सगळ्या या एनिवेज इंटरनॅशनल बॉडीवर 1 किंवा 2 क्वेश्चन्स UPSC कंटिन्युअस विचारतं. त्यामुळे या सगळ्या इंटरनॅशनल बॉडीजची माहिती असणं हे आपल्याला इम्पॉर्टंट आहे. ब्रेटन वूड कॉन्फरन्स काय, 1944ची काय, त्यानंतर रॅपिड फायनान्सिंग इन्स्ट्रुमेंट काय आहे, रॅपिड क्रेडिट फॅसिलिटी काय आहे, रॅपिड फायनान्सिंग इन्स्ट्रुमेंट काय आहे, सगळ्या कंट्रीजसाठी हा फायनान्स इन्स्ट्रुमेंट असतो. त्याच्यानंतर रॅपिड क्रेडिट फॅसिलिटी काय की ज्या लो इन्कम कंट्रीज आहेत त्यांच्यासाठीची ही फॅसिलिटी आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. परत आता नीर आणि रीर, जर का इमॅजिन करा, म्हणजे मी असते तर नीर आणि रीर हे बघूनच माझे हातपाय गळाले असते की अरे बापरे नीर आणि रीर आलेला आहे. बिकॉज हा खूपच सगळ्यांना कन्सेप्च्युअली थोडंफार माहिती आहे पण त्यांनी क्वेश्चन ॲप्लिकेशन वाईज विचारला आहे. सो इट वूड हॅव बीन व्हेरी टफ. बट स्टील तरीही आपल्याला फक्त कन्सेप्ट माहिती असेल त्याचे खूप
जे टफ त्याचे जे फॉर्म्युलाज आहेत ते जरी माहिती नाही आहेत तरी आपण हा क्वेश्चन कसा सोडवू शकतो हे बघूया. क्वेश्चन वाचूया. विथ रेफरन्स टू द इंडियन इकॉनॉमी कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. पण हा कन्सेप्ट याच्यासाठी माहिती असणं गरजेचे आहे. An increase in nominal effective exchange rate indicates appreciation of rupee. नीर इन्क्रीज झाला तर रुपी अप्रिशिएट होणार आहे. An increase in the real effective exchange rate indicates an improvement in trade competitiveness. म्हणजे रीर इन्क्रीज झाला तर ट्रेड कॉम्पिटिटिव्हनेस इन्क्रीज होणार आहे. An increasing trend in domestic inflation relative to inflation in other countries is likely to cause an increasing divergence between NIR and REIR. सो बेसिक कन्सेप्ट काय आहे? नीर म्हणजे काय आहे? नॉमिनल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट. म्हणजे काही बास्केट ऑफ करन्सीज आहे, इंडियाची करन्सी आहे आणि त्यांचा जो इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट आहे या सगळ्या बास्केट ऑफ करन्सीजची, समजा US आणि इंडियाच्या करन्सीमध्ये सपोज 95 रुपीज 85 वॉटेवर, जितके पण पैसा म्हणजे इंडिया आणि USA मध्ये जितका पण एक्सचेंज रेट आहे तसाच एक्सचेंज रेट बाकीच्या बास्केट ऑफ करन्सीजची ते कम्पेअर करतात. म्हणजे त्याचा एक आता खूप कॉम्प्लेक्स फॉर्म्युला आहे, त्याच्यासाठी एक पूर्ण इकॉनॉमिक्सचा क्लासेस घ्यावं लागेल. पण बेसिकमध्ये सांगते की सपोज इंडियन रुपीज SDR मध्ये, US डॉलर SDR मध्ये आणि त्याच्याशी रिस्पेक्टिव्ह जो ट्रेड आहे इंडियाचा. सो असा एक त्याचा एक बऱ्यापैकी कॉम्प्लेक्स फॉर्म्युला आहे, पण कन्सेप्ट जरी माहिती असेल तरी ठीक आहे. सो याच्यामध्ये काय आहे की इन्क्रीज इन नॉमिनल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट इंडिकेट्स अप्रिसिएशन ऑफ रुपी. सो एक्सचेंज रेट वाढला तर काय होतं आहे? अप्रिसिएशन ऑफ रुपी होत आहे. ही कन्सेप्ट ट्रू आहे? कन्सेप्च्युअली गेलं तर येस, राईट. An increase in real effective exchange rate REIR indicates an improvement in trade competitiveness. सो आता हे दोन्ही स्टेटमेंट्स बघायचे आपल्याला. नॉमिनल आणि रिअल, नॉमिनलमध्ये डिफरन्स काय आणि रिअलमध्ये डिफरन्स काय. जरी तुम्हाला नीर आणि रीर माहिती नसेल तरी नॉमिनल आणि काय म्हणतात रिअल या दोन गोष्टींमध्ये काय डिफरन्स आहे. नॉमिनल म्हणजे इथे इन्फ्लेशनचा इफेक्ट कन्सिडर केला नसतो. त्याच्यानंतर रिअल म्हणजे काय आहे? रिअलमध्ये इन्फ्लेशन ॲडजस्ट असतो. जसं नॉमिनल GDP रिअल GDP, तशाच प्रमाणे इफेक्टिव्ह एक्सचेंज रेटमध्ये पण हा नॉमिनल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट आहे, हा रिअल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट आहे. तो याच्यामध्ये काय की इन्फ्लेशनचा त्यांनी इफेक्ट कन्सिडर केलेला आहे. इन्फ्लेशन इफेक्ट कन्सिडर करून एक्सचेंज रेट, हा इन्फ्लेशन इफेक्ट कन्सिडर न करताचा एक्सचेंज रेट आहे, ॲब्सोल्यूट एक्सचेंज रेट आहे. सो हे दोन्ही वाक्य किती अपोजिट आहे हे बघा की एका ठिकाणी काय म्हणतात फक्त काय म्हणतात इन्फ्लेशन आल्याने याच्यामध्ये काही चेंज होत नाही आहे. इथे इन्क्रीज झाला नॉमिनल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट आणि अप्रिसिएशन झाला. इथे काय झालं? रिअल इफेक्टिव्ह एक्सचेंज रेट झाला आणि तरी पण इथे काय म्हणतात अप्रिसिएशन, इथे अप्रिसिएशन होतं आहे मनीचं, पण इथे इम्प्रूव्हमेंट इन ट्रेड कॉम्पिटिटिव्हनेस. ट्रेड कॉम्पिटिटिव्हनेस केव्हा वाढतो? जेव्हा आपले एक्सपोर्ट्स काय म्हणतात स्वस्त असतात आणि इम्पोर्ट्स महाग असतात. सो आपले एक्सपोर्ट स्वस्त केव्हा होतील? जेव्हा की रुपी डिप्रिशिएट होईल. म्हणजे रुपीची किंमत जर का आधी आपल्याला सपोज एक्झाम्पल देते, सपोज इंडिया 10 रुपयाला पहिले 10 रुपयाला एक पेन एक्सपोर्ट करतोय. हाच पेन जर का 11 रुपयाला एक्सपोर्ट केला तर आपले एक्सपोर्ट्स महाग होतील. आणि असंच हे एक्सचेंज रेट म्हणजे रुपी आणि याच्यामध्ये एक्सचेंज रेट जर का आपला गडबडला, म्हणजे आपला रुपी अप्रिशिएट झाला, समजा जो आधी 10 रुपयाला मिळाला आणि रुपी अप्रिशिएट होऊन तो 11 रुपयाला झाला सेम पेन, तर लोक घ्यायचं टाळतील. त्याच्यामुळे काय होईल की आपला ट्रेड कॉम्पिटिटिव्हनेस जो आहे तो ॲब्सोल्युटली कमीच होणार आहे. त्याच्यामुळे हे आन्सर रॉंग आहे. सो आपण सगळ्यात बेस्ट याच्यामध्ये काय पार्ट आहे 2022चा क्वेश्चन पेपर, त्याच्यामध्ये फार कमी ओनली 1 ओनली 2 3 होते. याच्यामध्ये काय एलिमिनेशनला खूप स्कोप होता. त्याच्यामुळे सेकंड आन्सर जर की आपण एलिमिनेट केलं तर डायरेक्ट आपण या आन्सरवर येत होतो. आता ते नाही आहे. त्यामुळे आपल्याला कन्सेप्ट वाईज ह्या सगळ्या गोष्टी माहितीच असल्या पाहिजे. आता आपण तिसरं वाक्य बघू, कारण आता हा एलिमिनेशनचा ट्रेंड खूप कमी झाला आहे. त्यामुळे बघूया. अन इन्क्रीजिंग ट्रेंड इन डोमेस्टिक इन्फ्लेशन रिलेटिव्ह टू इन्फ्लेशन इन अदर कंट्रीज इज लाईकली टू कॉज अन इन्क्रीज इन डायव्हर्जन्स बिटवीन नीर अँड रीर. लॉजिकली बघा, नीर आणि रीरमध्ये फरक काय आहे इन्फ्लेशनचा. सो डेफिनेटली इन्क्रीजिंग ट्रेंड इन डोमेस्टिक इन्फ्लेशनमध्ये अँड इन्फ्लेशन इन अदर कंट्रीज याच्यामध्ये इन्क्रीजिंग ट्रेंड म्हणजे यांच्यामध्ये जर का डिफरन्स आला तर नीर आणि रीरमध्ये डेफिनेटली डिफरन्स येणारच आहे, कारण तेवढाच एक डिफरन्स आहे इन्फ्लेशनचा. त्याच्यामुळे काय आहे
थर्ड वाक्य पण राईट आहे, सेकंड इज रॉंग, फर्स्ट इज राईट. सो नीर आणि रीरची कन्सेप्ट जी आहे याच्यावरून आपल्याला लेसन हा घ्यायचा आहे की इकॉनॉमिक्सच्या पण ज्या कन्सेप्ट आहेत त्या आपण व्यवस्थित केल्याच पाहिजे. सो आता तिसरा क्वेश्चन आपण बघूया. थर्ड क्वेश्चन हा इन्फ्लेशन थीमवरती आहे. विथ रेफरन्स टू इंडियन इकॉनॉमी कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. The inflation, if the inflation is too high, Reserve Bank of India is likely to buy government securities. If rupee is rapidly depreciating, RBI is likely to sell dollars in the market. If interest rates in the USA or European Union were to fall, that is likely to induce RBI to buy dollars. Which of the statements given above are correct? So आपण वन बाय वन स्टेटमेंटकडे जाऊया. पहिलं स्टेटमेंट काय म्हणता, इफ द इन्फ्लेशन इज टू हाय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इज लाईकली टू बाय गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. इन्फ्लेशन हाय आहे याचा अर्थ काय, रुपीचा सप्लाय जास्त आहे. आता रुपीचा सप्लाय जर का जास्त आहे आणि RBIनी गव्हर्नमेंट सिक्युरिटीज बाय केले, रुपीचा सप्लाय मार्केटमध्ये जास्त आहे. इथे सिक्युरिटीज पण आहे काही, त्या सिक्युरिटीज गव्हर्नमेंटनी बाय केले. त्या सिक्युरिटीज गव्हर्नमेंटनी बाय केले. गव्हर्नमेंट सिक्युरिटीज जेव्हा बाय करेल तेव्हा मार्केटमध्ये अजून पैसा होतील. म्हणजे ऑलरेडी रुपी हाय आहे आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीज बाय करून RBI परत रुपी मार्केटमध्ये पुश करणार आहे का? डेफिनेटली नाही. त्यामुळे कन्सेप्च्युअली हे स्टेटमेंटच रॉंग आहे. हे स्टेटमेंट रॉंग झालं की सरळ आपण 2 and 3 वर येऊन पोचतो. बट स्टील हे एलिमिनेशनचा आनंद जो होता तो काही वर्षांसाठीच 2022 पर्यंत होता. आता 2023 पासून ओनली 1, ओनली 2, ओनली 3 स्टेटमेंट सारख्या त्या गोष्टी ते करतायत. त्याच्यामुळे आपल्याला कन्सेप्च्युअली हे दोन्ही स्टेटमेंट बघणं गरजेचं आहे. इफ द रुपी इज रॅपिडली डिप्रिशिएटिंग, RBI इज लाईकली टू सेल डॉलर्स इन द मार्केट. कसं करणार, म्हणजे आता आपल्याला हे माहिती आहे की हे स्टेटमेंट राईटच आहे, पण त्याचं एक्सप्लेनेशन काय. इफ रॅपिडली डिप्रिशिएटिंग, रुपी काय आहे, रॅपिडली डिप्रिशिएट होतोय. आधी किती होता, 50 रुपयाला होता, आता तो 80 रुपयाला झाला आहे. म्हणजे एक्सचेंज रेटमध्ये 80 रुपये झाला आहे. सो त्याची किंमत हळूहळू नाही, रॅपिडली डिप्रिशिएट झाली आहे. लाईकली टू सेल डॉलर्स इन द मार्केट. जर का डिप्रिशिएट झाली तर याला बॅलन्स करायला काय करावं लागेल, म्हणजे रुपी डिप्रिशिएट झालेला आहे म्हणजे खूप जास्त प्रमाणात रुपी आहे. सो डॉलर्स म्हणजे काय आहे, कमी आहे. सो डॉलर्सची व्हॅल्यू म्हणजे डॉलर्स जास्त प्रमाणात आणायला आणि रुपीला बॅलन्स करायला, म्हणजे रुपी थोडेसे कमी होतील. जर का डॉलर वाढवले तर रुपी थोडेसे कमी होतील आणि त्याच्यामुळे व्हॅल्यू परत अप्रिशिएट होईल रुपीची. सो ते करण्यासाठी म्हणून RBI काय करेल, लाईकली टू सेल डॉलर्स इन द मार्केट. सो हा RBI असं करेल. म्हणजे रुपी डेप्रिशिएट झालेला आहे, डेप्रिशिएट झाला आहे म्हणजे रुपी परत बाजारात जास्त आहे. रुपी रिलेटिव्हली बाजारात कमी करण्यासाठी डॉलर सेल केलं तर रुपी आणि डॉलरचा जो बॅलन्स आहे तो साधला जाईल आणि रुपी परत अप्रिशिएट होईल. म्हणून सेकंड स्टेटमेंट इज राईट. इफ इंटरेस्ट रेट्स इन USA or European Union were to fall, that is likely to induce RBI to buy dollars. याने काय होईल, जर का USA आणि युरोपियन युनियनमध्ये यांचे इंटरेस्ट रेट कमी झाले, इंटरेस्ट रेट कमी झाले तर तिकडचे लोक काय करतील, FII इंडियामध्ये आणतील. FII इंडियामध्ये आणला, डॉलर इंडियामध्ये वाढला. ठीक आहे, डॉलर इंडियामध्ये वाढला म्हणजे काय, रिलेटिव्हली रुपी कमी झाला. रुपी रिलेटिव्हली कमी झाला म्हणजे रुपीची व्हॅल्यू अप्रिशिएट झाली. व्हॅल्यू अप्रिशिएट झाली तर आपले एक्सपोर्ट्स काय होतील, एक्सपोर्ट्स हॅम्पर होतील. एक्सपोर्ट हॅम्पर झाले तर मग काय होईल, आपल्याला आपला बॅलन्स ऑफ पेमेंटचा इशू जास्त वाढेल. त्याच्यामुळे RBI काय करेल, परत एक्स्ट्रा झालेले डॉलर ॲब्झॉर्ब करून घेईल. म्हणजे परत आपल्याला ज्या पॉईंटला आपल्याला रुपीला आणायचं आहे त्या पॉईंटला RBI रुपी आणून ठेवेल. त्याच्यामुळे 2 आणि 3 हे करेक्ट. आता तुम्हाला इथे वाटेल की इथे इंडियन मार्केटमध्ये रुपीला तो
म्हणजे सिक्युरिटी ॲब्झॉर्ब करतो, म्हणजे रुपी ॲब्झॉर्ब करण्यासाठी ते त्यांनी सिक्युरिटी इनफॅक्ट विकायला पाहिजे. इथे रुपी म्हणजे एका ठिकाणी ते अप्रिशिएट करतात, एका ठिकाणी डेप्रिशिएट करतात. सो इकॉनॉमी हा जो सब्जेक्टच आहे, हे जे सगळं चालू आहे हे डोमेस्टिक करन्सीशी रिलेटेड चालू आहे. हे जे सगळं चालू आहे हे ग्लोबल करन्सीशी चालू आहे. त्याच्यामुळे इथे इम्पोर्ट एक्सपोर्ट या सगळ्या गोष्टी पण आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील आणि इथे फक्त इंडियन मार्केट आपण लक्षात घेतोय. त्याच्यामुळे इकॉनॉमिक हा सब्जेक्टच थोडासा डायनामिक आणि त्याच्यामुळे थोडासा किचकट वाटतो. त्यामुळे आता हे असे जे क्वेश्चन झाले आहेत याचा परत बारकाईने विचार करा. हे जे मी एक्सप्लेनेशन दिलंय ते एक दोनदा परत रिपीट मोडवर ऐका, म्हणजे मग कळेल की अच्छा हे ग्लोबल मार्केट आहे म्हणून मग इथे असं डायनामिकली कधी अप्रिशिएट होत आहे तर त्याला कंट्रोल करायचं आहे, कधी डिप्रिशिएट होत आहे तर तिथे कंट्रोल करायचं आहे. असं सगळं RBI डायनामिकली या सगळ्या गोष्टींवर काम करतं. आता ह्या माझ्या इन्फ्लेशनच्या नोट्स आहे. इन्फ्लेशनमध्ये इन्फ्लेशनचा 14 ते मी जे बुक रेफर करायची, शंकर गणेश बुक रेफर करायची, त्याच्यात 15 पेजेसचा तो चॅप्टर आहे जो मी या एका पेजमध्ये मी केलेला आहे. सो असं जर का याच्यावर पण बरेचदा क्वेश्चन आले की डेटर आणि क्रेडिटर कोण घेणार आहे, कोण लुजर आहे जर का इन्फ्लेशन वाढलं तर. त्याच्यानंतर इन्फ्लेशन डिसइन्फ्लेशन, त्याच्यानंतर मॉनिटरी मेजर्समध्ये काय काय करतात, ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी UPSCने विचारलेल्या आहेत. त्याच्यामुळे काय होतं की जर का एवढ्या क्विकली तुम्हाला व्हिज्युअल असेल तुमच्या चॅप्टरचं तर 15 पेजेस वाचणं कुठे आणि या एका पेजवरून नजर फिरवणं कुठे. त्याच्यामुळे अशा नोट्स आपल्याला बनवता यायला पाहिजे. याच्यासाठी पण मी एक व्हिडिओ बनवेल. हा माझ्या कोअर चॅप्टरचा आणि त्याच्यानंतर बाकीचे काही गोष्टी ज्या मला मिळाल्या त्या मी त्याच्यामध्ये ॲड केल्या होत्या. ह्या 2 पेजेसमध्ये संपूर्ण इन्फ्लेशनचा चॅप्टर कव्हर झाला आहे. आता चौथा क्वेश्चन. विथ रेफरन्स टू द G20 framework, consider the following statement. It is an initiative endorsed by the G20 together with the Paris Club. It is an initiative to support low-income countries with unsustainable debt. Which of the following statements given above is or are correct? सो हा G20 कॉमन फ्रेमवर्क हा 2022चा जरी क्वेश्चन असला तरी पण ही जे G20 कॉमन फ्रेमवर्क आहे हे जरा कंटेम्पररी त्या वर्षी न्यूजमध्ये होतं, कारण की पोस्ट कोविड नंतर जे पण कंट्रीज होतात ज्यांनी डेट घेतलेले होते त्यांना द्यायला रिपे करायला कठीण जात होतं. त्याच्यामुळे चायनाचा हा इनिशिएटिव्ह होता की त्यांनी सांगितलं आपण G20 कॉमन फ्रेमवर्क्स आणू सो दॅट ह्या गोष्टी एज आउट होतील. जसं की इंडियामध्ये पण गव्हर्नमेंटनी ज्यांनी लोन्स घेतले होते तर त्यांना काही दिवसांसाठी त्यांना एक टाईम दिला होता की ह्या 3 महिने तुम्हाला इंटरेस्ट पडणार नाही किंवा तुम्ही नाही भरला तरी चालेल. तशा टाईपचा ग्लोबल लेवलला हा जो इनिशिएटिव्ह हा चायनाने आणला होता. पॅरिस क्लब काय, कारण तो एक क्रेडिटर होता, बऱ्यापैकी यांनी क्रेडिट केलं होतं की ज्याच्यामध्ये इंडिया पण नव्हता आणि चायना पण नव्हता, म्हणून या दोघांना मिळून चायनाने तो इनिशिएटिव्ह घेऊन ही गोष्ट आणली होती. सो धिस वॉज मच इन न्यूज. सो आता याच्यावर फार डिस्कस करण्यात पण नाही, पण हा मी एक बॅकग्राऊंड दिला. सो यामध्ये या क्वेश्चनमध्ये शिकण्यासारखं हे आहे, कारण ही गोष्ट तुम्हाला इंटरनेटवर मिळून जाईल. G20 सर्च केलं, पॅरिस क्लब सर्च केलं. याच्यामध्ये काय आहे की करंट अफेअर्स, जेव्हा पण आपण करंट अफेअर्स वाचतो सो आपण काय विचार करतो की एका वर्षाचं मी करंट अफेअर्स वाचून माझं होऊन जाईल, पण UPSC जनरली काय करतं की त्याच वर्षीचं करंट अफेअर विचारेल अशी काही शाश्वती नाही. कंटेम्पररी अफेअर्स ते घेतात, म्हणजे गेल्या 2-3 वर्षात एखादी गोष्ट खूप जास्त न्यूजमध्ये आली असेल, पेपरमध्ये वारंवार आली असेल तर त्या गोष्टीवर ते क्वेश्चन विचारतात. सो या वर्षीसाठी हा जो G20 कॉमन फ्रेमवर्क होता हा कंटेम्पररी अफेअर्स होता. इट वॉज नॉट करंट अफेअर्स, म्हणजे त्या वर्षीच्या करंट अफेअर्सच्या कुठल्याही सोर्सेसमध्ये हा असेलच याची शाश्वती नाही, पण त्या गेल्या 2-3 वर्षात तो खूप जास्त चर्चेमध्ये राहिलेला मुद्दा होता. सो अशा प्रकारे जेव्हा पण आपण न्यूजपेपर पण वाचतो आहे तेव्हा अगदी बारीक गोष्ट वाचली आणि मग मी त्याचे बारीक नोट्स केले आणि त्याच्यात मी 5 तास घालवले, याला काही अर्थ नाही. तुम्हाला एक बर्ड्स आय व्ह्यूनी कंटेम्पररी अफेअर्स कळायला पाहिजे की काय एक्झॅक्टली होतं आणि काय नाही होतं. आणि अशा ज्या न्यूज असतात, जसा की पहिला पण क्वेश्चन होता तो पण त्या वर्षीच्या बऱ्यापैकी न्यूजमध्ये होता श्रीलंकेमुळे. सो वारंवार ती गोष्ट आली होती, त्यांनी डीपमध्ये नाही विचारलं होतं पण एक बेसिक विचारलं होतं की कोणाचे, कारण प्रत्येक न्यूजमध्ये रॅपिड क्रेडिट फॅसिलिटी आणि IMF ह्या 2 गोष्टी जुळूनच होत्या. सो असं तुम्हाला न्यूजपेपर बघायचं आहे. त्याच्यासाठी प्रत्येक वेळेला ती नोट्स काढलीच पाहिजे असं नाही, पण सबकॉन्शियस माइंडमध्ये कुठेतरी त्या गोष्टी सतत जातात. 5वा क्वेश्चन बघूया. विथ रेफरन्स टू द इंडियन इकॉनॉमी. आता परत मला एक सांगायचं की UPSCचा हा पण एक पॅटर्न आहे, जसं की पॉलिटीमध्ये
कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया स्टेट्स दॅट, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया डिफाईन्स. तसंच इकॉनॉमिक्समध्ये पण प्रत्येक वेळेला जेव्हा पण असं म्हणजे काही इंडियाच्या बाबतीत क्वेश्चन विचारताना UPSCचा ही सेम लाईन प्रत्येक बऱ्याच क्वेश्चनमध्ये दिसेल विथ रेफरन्स टू इंडियन इकॉनॉमी. त्याच्यामुळे पण कधी पण क्वेश्चन विचार करताना इंडियन इकॉनॉमीच्याच रेफरन्सनी हा विचार करायचा. आणि एखाद्या वेळेला हे स्टेटमेंट नसेल दिलं तर मग आपण ग्लोबल व्ह्यू धरू शकतो. पण हे दिलेलं आहे स्पेसिफिकली, त्याच्यामुळे रुपी किंवा एक्सपोर्ट इम्पोर्ट हे सगळं इंडियाच्या रेफरन्सनी आपण घ्यायचं आहे. विथ रेफरन्स टू इंडियन इकॉनॉमी, व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ इन्फ्लेशन इंडेक्स बॉन्ड्स? गव्हर्नमेंट कॅन रिड्यूस द कूपन रेट्स ऑन इट्स बॉरोइंग बाय द वे ऑफ IIBs. IIBs provide protection to the investor from uncertainty regarding inflation. The interest received as well as capital gains on IIB are not taxable. आता हा मी पहिले म्हणजे क्वेश्चन सोडवण्याआधी आपण बघूया 2024च्या पेपरमध्ये पण एक 21 नंबरचा क्वेश्चन होता, तो बघूया. याच्यामध्ये पण या वाक्यावर लक्ष द्या. Interest income from the deposit in infrastructure investment trust (InvITs) distributed to their investor is exempted from tax, but the dividend is taxable. हे वाक्य आणि हे वाक्य, the interest received as well as capital gains on IIBs are not taxable. म्हणजे त्यांनी दोन्ही ठिकाणी 2024मध्ये त्यांनी हे टॅक्सेबल नॉन टॅक्सेबलमध्ये परत हे केलेलं आहे. आणि सेम क्वेश्चन त्यांनी 2022मध्ये पण विचारला होता. आता एक विचार करायचा आपण की गव्हर्नमेंट म्हणजे टॅक्समध्ये सवलत केव्हा देईल? जेव्हा काहीतरी चांगल्या गोष्टी त्याच्यातून घडून येतील, किंवा अदरवाईज आपल्याकडे येणारा पैसा गव्हर्नमेंट का रोखेल? सो इथे असे काय गव्हर्नमेंटकडे इन्सेंटिव्ह आहे की द इंटरेस्ट रिसिव्ड ॲज वेल ॲज कॅपिटल गेन्स फ्रॉम IIBs आर नॉट टॅक्सेबल. का म्हणजे का नाही टॅक्स करणार? त्याला काहीच रिझन नाही, त्याच्यामुळे हे थर्ड गेलं. सेकंडवाला बघूया. IIBs provide protection to the investor from uncertainty regarding inflation. सो IIBचा मेन मुद्दाच हा आहे की त्यांना इन्व्हेस्टर्स जे आहेत त्यांना म्हणजे इन्फ्लेशनपासून प्रोटेक्ट करायचं आहे. सो अनसर्टिनिटीज रिगार्डिंग इन्फ्लेशन हेच IIBची मुळात डेफिनेशनच आहे, त्याच्यामुळे सेकंड तर आहेच. त्याच्यामुळे 1 आणि 3 गेल्याच आहे. तसं पण एनिवे तीन आपण केल्यानंतर 1 आणि 2वर आपण येतोच, बट स्टील. आता पहिला स्टेटमेंट बघा. गव्हर्नमेंट कॅन रिड्यूस द कूपन रेट्स ऑन इट्स बॉरोइंग बाय वे ऑफ IIBs. सो हे स्टेटमेंट समजून घेऊया की सपोज 100 रुपयाचा बॉन्ड आहे, 100 रुपयाचा बॉन्ड आहे. फायनली आपल्याला 102 रुपये मिळणार आहे, झिरो कूपन बॉन्ड्स, म्हणजे 2%चा सपोज त्याच्यावर इंटरेस्ट मिळणार आहे. इन्फ्लेशन 6% आहे. सो 4 रुपयाचा आपला ऑलरेडी लॉस झाला ना, तर मग याला फायदा काय? म्हणून जर का गव्हर्नमेंट काय करेल, गव्हर्नमेंट कॅन रिड्यूस द कूपन रेट्स ऑन इट्स बॉरोइंग बाय वे ऑफ IIBs. सो ह्याच्यावरचा हा जो आहे हा कूपन रेट आहे. गव्हर्नमेंट कॅन रिड्यूस द कूपन रेट्स ऑन इट्स बॉरोइंग्स बाय वे ऑफ IIBs. सो हा रेट म्हणजे कमी जास्त करून गव्हर्नमेंट इन्फ्लेशनला पण टार्गेट करू शकते का, असं त्यांचं म्हणणं आहे. सो डेफिनेटली याच्यानुसार ते इन्फ्लेशनला म्हणजे बीट करायचं की नाही बीट करायचा हा डिसिजन गव्हर्नमेंट घेऊ शकणार आहे. त्याच्यामुळे 1 आणि 2 याचा आन्सर आहे. थर्ड इज डेफिनेटली रॉंग. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 6. With reference to foreign owned e-commerce operating in India, which of the following statements is or are correct? They can sell their own goods in addition to offering their platforms as marketplaces. The degree to which they can own big sellers on their platforms is limited. Select the correct answer using the code given below. सो याच्यामध्ये ई-कॉमर्सचे रूल्स त्यावेळेला आले होते. ॲमेझॉन आणि बाकीचे फ्लिपकार्ट सारख्या ज्या कंपनीज आहेत, जशा इन्व्हेंटरी बेस्ड आणि मार्केट बेस्ड असं त्यांच्यामध्ये ई-कॉमर्स कंपनीज आहेत, त्याच्यामध्ये 2 डिफरन्सिएशन आहे. एक तर इन्व्हेंटरी बेस्ड आणि एक मार्केट बेस्ड. इन्व्हेंटरी म्हणजे स्वतः ती कंपनी आहे, तिची स्वतःची इन्व्हेंटरी आणि त्याचे प्रोडक्ट्स आपल्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विकते. मार्केट बेस्ड म्हणजे सेलर आणि बायर आणि सेलर, बस या दोघांना एकत्र आणणारी ही मार्केट बेस्ड टाईपची ई-कॉमर्स आणि ही इन्व्हेंटरी बेस्डची ई-कॉमर्स.
तर या सगळ्या गोष्टींबाबतचे 2000 आणि इनफॅक्ट 2021चा पण तो 2021 किंवा 2 मधला पण तो इश्यू नव्हता, तो तर 2018 मधला ती कन्सेप्ट होती, त्याच्यावर त्यांनी हा क्वेश्चन विचारलाय. त्यातही UPSCने सांगितलंय की याचा आन्सर नीदर 1 nor 2 आहे. दिस इज द रॉंग ओनली. दे कॅन सेल देअर ओन गुड्स इन द ॲडिशन टू ऑफरिंग देअर प्लॅटफॉर्म ॲज अ मार्केट प्लेस. हे त्यावेळेला नव्हतंच. द डिग्री टू विच दे कॅन ओन बिग सेलर्स ऑन देअर प्लॅटफॉर्म्स इज लिमिटेड. सो ह्याची पण लिमिट त्यांनी 25% लावली होती. ते खूप डीपमधले रूल्स आहे, त्याच्यामध्ये ते डिस्कस करण्यात काही पॉईंट नाही. आणि आता या मुद्द्याचा रेलेव्हन्स पण नाही, कारण 2018चा हा मुद्दा आहे. पण तरी पण ह्याचं आन्सर UPSCने जरी नीदर 1 nor 2 दिलं तरी त्याचं आन्सर ओनली 2 होतं. बट UPSCने नीदर 1 nor 2 दिलेलं आहे. सो कधी कधी UPSC कडून पण आन्सर शीटमध्ये कधी कधी चुका होऊ शकतात. जसं की पुढे पॉलिटीचा पण एक क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये पण मॅन्डाबस माल्यामध्ये पण UPSCने थोडंसं चुकीचं आन्सर दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 7, विच ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज कन्स्टिट्यूट रिअल सेक्टर इन द इकॉनॉमी. परत बेसिक इकॉनॉमिक्सचा जो कन्सेप्ट होता त्याच्याशी रिलेटेड हा क्वेश्चन आहे. सो बेसिक जेव्हा आपण GDP GNPचे जेव्हा चॅप्टर वाचतो त्याच्यामध्येच रिअल सेक्टर म्हणजे रिअल सेक्टर आणि बाकीचा फायनान्शियल सेक्टर याच्यामध्ये तो डिफरन्स येतो. सो 1, 2 आणि 3, 4 हे स्टेटमेंट एकदा वाचाल. फार्मर हार्वेस्टिंग देअर क्रॉप्स, टेक्सटाईल मिल्स कन्व्हर्टिंग रॉ कॉटन इंटू फॅब्रिक्स, a commercial bank lending money to a trading company, a corporate body issuing rupee denominated bonds overseas. Select the correct answer using the code given below. Real sector. So हे दोन जे आहे हे फायनान्शी रिलेटेड नाही आहे. जे फायनान्शी रिलेटेड नाही आहे दोज आर रिअल सेक्टर. बाकीचे काय फायनान्शियल सेक्टर आहे. कमर्शियल बँक आहे जी लेंड करते, हे इकडे काही पण दिलं असेल ही कमर्शियल बँक आहे, दॅट्स इट, दॅट इज फायनान्शियल सेक्टर. कारण ते मनीशी रिलेटेड गोष्टी आहे जे लेंड करत आहे किंवा घेत आहे लोकांकडनं. कॉर्पोरेट बॉडी इश्युईंग रुपी डिनॉमिनेटेड बॉन्ड्स म्हणजे बॉन्ड्स इश्यू करत आहे. सो हा पण फायनान्स रिलेटेडच, ही पण फायनान्स रिलेटेडच गोष्ट आहे. त्याच्यामुळे याचा आन्सर 1 and 2 आहे. सो हा पण एक कन्सेप्ट बेस्डच क्वेश्चन आहे. याच्यावर असं नाही होऊ शकत की मी याच्यात हा 1, 2 ग्रुप आहे, हा 1, 2 ग्रुप आहे, सो मी या दोनपैकी काहीतरी मारेल. हा कन्सेप्ट माहिती असेल तरच आन्सर येणार आहे. फक्त याच्यामध्ये हे आहे की एवढं आपण एलिमिनेट करू शकतो, कारण इधर 4 पण असतील किंवा यामधले दोघांपैकी एक असेल, इधर 1, 2 असेल किंवा 3, 4 असेल. पण ह्याच्यातलं एक आणि बाकीचं 2 किंवा याच्यातलं एक आणि बाकीचं 2 हे असणं पॉसिबलच नाही, बिकॉज हे कम्प्लिटली डिफरंट सेक्टर्स दिसत आहेत. जर का तुम्ही शांतपणे हे क्वेश्चन्स हे जे ऑप्शन्स आहेत हे शांतपणे वाचा आणि मग तेव्हा कळेल की हे 2 ग्रुप्स इथे खरंच बनत आहेत. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 8, विच वन ऑफ द फॉलोइंग सिच्युएशन बेस्ट रिफ्लेक्ट्स इनडायरेक्ट ट्रान्सफर ऑफन टॉक्ड अबाउट इन मीडिया रिसेंटली विथ रेफरन्स टू इंडिया. बेसिक इकॉनॉमीचा कन्सेप्ट आहे. नाही सॉरी, हा बेसिक इकॉनॉमीचा कन्सेप्ट नाही आहे, हा त्यावेळेसच्या करंट अफेअर्समध्ये न्यूजमध्ये होता. कारण वोडाफोन अगेन्स्ट इंडिया अशी यांची रेट्रोस्पेक्टिव्ह टॅक्सेशनवर तो मुद्दाच बऱ्यापैकी गाजला होता. सो म्हणजे इंडियाचं म्हणणं होतं की तुम्ही इंडियामधून जे गेन्स केलेले आहेत त्याच्यावर पण तुम्ही रेट्रोस्पेक्टिव्हली पण टॅक्सेस पे करायला पाहिजे. कारण वोडाफोननी एंट्रीज थोडंसं वेगळ्या पद्धतीने इंडियन मार्केटमध्ये घेतली होती. तो एक मुद्दा तुम्ही सर्च करू शकता, पण त्याची एनिवे अशी फार गरज नाही, बिकॉज तो त्यावेळेस खूप गाजलेला मुद्दा होता. सो आता हे 4 आपण वाचले तर त्याच्यावरून कळेल. एक एक करून वाचूया. अन इंडियन कंपनी इन्व्हेस्टिंग इन अ फॉरेन एंटरप्राइज अँड पेईंग टॅक्सेस टू द फॉरेन कंट्री ऑन द प्रॉफिट्स अरायझिंग आउट ऑफ इट्स इन्व्हेस्टमेंट. इंडियन कंपनी आहे, ती इन्व्हेस्ट करते फॉरेन एंटरप्राइजमध्ये आणि त्याचे टॅक्सेस पे करते फॉरेन कंट्रीला ऑन द प्रॉफिट अरायझिंग आउट ऑफ इट्स इन्व्हेस्टमेंट. म्हणजे याच्यामध्ये तसं पाहिलं तर ही इंडियाच्या फेवरमधली काहीच गोष्ट नाही आहे की एक इंडियन कंपनी आहे दुसरीकडे काम करते आणि दुसरीकडेच टॅक्स पे करते, काही संबंध नाही. The foreign company investing in India and paying taxes to the country of its base on the profits arising out of its investment. ओके, हे जरा इंडियाच्या फेवरमध्ये नसलेली गोष्ट आहे. The Indian company purchases tangible assets in a foreign country and sells such assets after their value increases and transfer the proceeds to India. फायदाच आहे इंडियाला, कशाला त्याच्यामध्ये इंडिया म्हणजे अडथळा आणणार ना. आणि याच्यामध्ये काय दिलं त्यांनी, ऑफन टॉक्ड अबाउट इन मीडिया. मीडियामध्ये काय इश्यू
जनरली चर्चा केल्या जातात. खूप चांगल्या गोष्टी तर खूप कमी वेळेला डिस्कस होतात. नेहमी कॉन्ट्रोवर्शियलच इशू जास्त डिस्कस होतात. फोर्थ वाचूया. अ फॉरेन कंपनी ट्रान्सफर शेअर्स अँड सच शेअर्स डिराईव्ह देअर सबस्टॅन्शियल व्हॅल्यू फ्रॉम ॲसेट्स लोकेटेड इन इंडिया. सो हे याचं आन्सर आहे. त्यावेळेचा हा बऱ्यापैकी गाजलेला मुद्दा होता. वोडाफोन इंडियाची जी केस होती, वोडाफोनने काही शेअर्स दुसऱ्या कंपनीकडून घेतले होते, जे कंपनीचे खूप सगळे जे इन्कम्स आहेत ते इंडियामधून आले होते. सो अशा थ्रू वोडाफोननी इंडियामध्ये एंट्री केली होती. सो गव्हर्नमेंटचं म्हणणं होतं की तुम्ही ऑलरेडी जो प्रॉफिट म्हणजे जी कंपनीचे तुम्ही शेअर्स घेतले आहे त्याच्या थ्रू तुम्ही इंडियामध्ये एंट्री करतायत आणि त्या कंपनीचा खूप सगळा बेस हा इंडियामध्ये आहे. सो तुम्ही इंडियाला रेट्रोस्पेक्टिव्हली पण टॅक्सेस पे करा असं त्यांचं म्हणणं होतं. पण ते नंतर कॅन्सल केलं वगैरे वगैरे आणि तो मुद्दा नंतर थंड झाला. पण त्याच्यावर UPSCनी क्वेश्चन विचारला होता. सो हा करंट अफेअर्स बेसिस एक क्वेश्चन होता. Question number 9th. With reference to expenditure made by an organization or a company, which of the following statements is or are correct? Acquiring new technology is capital expenditure. Debt financing is considered as capital expenditure, while equity financing is considered as revenue expenditure. Select the correct answer using the code given below. आता इथे हा बेसिक इकॉनॉमीचा कन्सेप्ट आहे. ह्या क्वेश्चनचं होतं ते बेसिक इकॉनॉमी कन्सेप्ट. जरी आपल्याला एखाद्या ऑर्गनायझेशनचं किंवा कंपनीचं एक्सपेंडिचरबद्दल माहिती नसेल पण आपण बजेट वाचतोच नेहमी, ज्याच्यामध्ये कॅपिटल आणि रेव्हेन्यू हे दोन पार्ट आहे. कॅपिटल म्हणजे काय, इधर तुम्ही ॲसेट्स वाढवताय किंवा लायबिलिटीज कमी करताय. आणि रेव्हेन्यू मध्ये काय, डे टू डे एक्सपेंडिचर्स. सो ॲक्वायरिंग न्यू टेक्नॉलॉजी इज अ कॅपिटल एक्सपेंडिचर. याच्यामध्ये काय, आपण न्यू टेक्नॉलॉजी ॲक्वायर केली म्हणजे काय की एक ॲसेट आपण वाढवला आहे आपल्याकडे. हा डे टू डेचा नाही, हा वन टाईमचा पेमेंट आहे. सो याच्यामुळे दिस इज कॅपिटल एक्सपेंडिचर, राईट. डेट फायनान्सिंग इज कन्सिडर ॲज कॅपिटल एक्सपेंडिचर. डेट फायनान्स करतोय सो म्हणजे काय, बॉन्ड्स वगैरे आपण देतोय त्याच्या थ्रू फायनान्स होत आहे. सो ते कॅपिटल एक्सपेंडिचर आहे डेफिनेटली. व्हाईल इक्विटी फायनान्सिंग इज कन्सिडर्ड ॲज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. का, कारण इक्विटीमध्ये पण आपण करतो काय आहे की शेवटी आपण शेअर्स म्हणजे शेअरमध्येच या गोष्टी करतोय आणि फायनान्सिंगच करतोय. डेट फायनान्स म्हणजे काय करतात, डेट फायनान्सिंगच करतोय. तर याच्यामध्ये रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचा कसं म्हणजे काही संबंधच नाही आहे. त्याच्यामुळे हा कन्सेप्च्युअलच क्वेश्चन आहे. याच्यासाठी स्पेशली इकॉनॉमिक्सचे क्लासेस घ्यायला पाहिजे. सो याचं सेकंड स्टेटमेंट रॉंग आहे. वन ओनली याचा आन्सर आहे. 10th. विथ परत हे सेंटेन्स आलं. विथ रेफरन्स टू द इंडियन इकॉनॉमी कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. द शेअर ऑफ द हाउस होल्ड फायनान्शियल सेविंग गोज टुवर्ड्स गव्हर्नमेंट बॉरोइंग्स. डेटेड सिक्युरिटीज issued at market related rates in an auctions from a large component of internal debt. Which of the above statement is or are correct? सो हा पण म्हणजे त्या गव्हर्नमेंट दरवर्षी काय म्हणतात एक पेपर रिलीज करत असतो ज्याच्यामध्ये मार्केट रिलेटेड रेट्स किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींबद्दल गव्हर्नमेंटनी गोष्टी दिलेल्या असतात. त्यामुळे त्याच्यावर हा क्वेश्चन्स आहे. सो याचा आन्सर करंट अफेअर्समध्येच आहे. याच्यामध्ये पण फार काही नाही. द शेअर ऑफ हाऊस होल्ड फायनान्शियल सेव्हिंग्स गोज टुवर्ड्स गव्हर्नमेंट बॉरोइंग्स. येस डेफिनेटली. कसं काय की हाऊस होल्ड आहे, यांचे सेव्हिंग्ज आहे. सेव्हिंग्ज कोणाकडे आहे, बँकेकडे आहे. बँक काय करतं, मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करते. मार्केटमधून लोन कोण उचलत आहे, गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट पण याच्यामधला थोडा शेअर तरी गव्हर्नमेंट मार्केटमधून बॉरो करत आहे. सो शेअर ऑफ हाऊस होल्ड फायनान्शियल सेव्हिंग्स गोज टुवर्ड्स गव्हर्नमेंट बॉरोइंग्स डेफिनेटली जाणार. डेटेड सिक्युरिटीज इश्यूड ॲट मार्केट रिलेटेड रेट्स इन ऑप्शन्स फॉर्म अ लार्ज कंपोनंट ऑफ इंटरनल डेट. सो इंटरनल डेटवर गव्हर्नमेंटचा एक पेपर येतो. सो इट वॉज म्हणजे डेटेड सिक्युरिटीज ॲट मार्केट रिलेटेड रेट्स हा लार्ज कंपोनंट होताच त्या वर्षीचा. त्याच्यामुळे याचा आन्सर बोथ 1 and 2 आहे. सो हे करंट अफेअर्स त्या वर्षीचं होतं. तसं पण
हे जे डेटा सिक्युरिटीज किंवा हे असे गव्हर्नमेंट पेपर्स असतात याच्यावर जस्ट एकदा नजर फिरवायची. ते कंटिन्युअस ते रीड करून मगअप करण्याची गरज नाही, पण एकदा क्विकली त्याच्यावर नजर गेली पाहिजे. जनरली मेन्स वगैरे जेव्हा प्रिपेअर करत असतो तेव्हा अशा वेळेला या गोष्टी ज्या कन्सेप्च्युअल असतात इंडियन इकॉनॉमीच्या दृष्टीने, नाही प्रिलिम्सच्या दृष्टीने नाही, इंडियन इकॉनॉमीच्या दृष्टीने ओव्हरऑल इकॉनॉमीची सिच्युएशन कशी आहे, काय चालू आहे, याबद्दल या गोष्टी आपण सतत बघत राहायला पाहिजे. 11वा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. आता पॉलिटी सुरू झालं आहे, 10 क्वेश्चन्स त्यांनी इकॉनॉमीवर टाकले होते. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. Pursuant to the report of H.N. Sanyal Committee, the Contempt of Courts Act 1971 was passed. हा जनरली होल्डवर ठेवूया, नाही माहिती, तेव्हा माहिती नव्हता. आता प्रत्येक बुक्समध्ये किंवा प्रत्येक करंट अफेअर्सच्या नोट्समध्ये H.N. सन्याल कमिटीचं नाव असतंच, तेव्हा माहिती नव्हतं. The Constitution of India empowers the Supreme Court and the High Courts to punish for contempt of themselves. Yes, definitely. Basic लक्ष्मीकांत मधला क्वेश्चन आहे. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, परत जसं मी इकॉनॉमिक्समध्ये सांगितलं होतं विथ रेफरन्स टू इंडियन इकॉनॉमी, पॉलिटीमध्ये द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया डिफाईन्स सिव्हिल कंटेम्प्ट अँड क्रिमिनल कंटेम्प्ट. याच्या आधी पण डिफाईनवर एक क्वेश्चन आला होता. सो कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियानी जर का डिफाईन केलं असतं तर हा लॉ कशाला त्यांनी पास केला असतं, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ॲक्ट. तिथेच झाली असती गोष्ट. लॉ केव्हा पास करतो की जेव्हा एखादी गोष्ट कॉन्स्टिट्यूशननी दिली आणि त्याला सपोर्ट करायला किंवा त्याचं जास्त डिटेलिंग करायला लॉ पास केलेला असतो. सो इथे जर का कॉन्स्टिट्यूशनने ऑलरेडी डिफाईन केलं असतं तर लॉ पास करायची गरजच पडली नसती. थर्ड, त्यामुळे स्टेटमेंट डिरेक्टली रॉंग येतं. थर्ड आपण एलिमिनेट केलं. आता आपण 1-2 आणि 1-2 and 4वर आलो. सो आता या दोनपैकी आपल्याला बघायचं आहे, म्हणजे काही झालं तरी 1 हे राईटच आहे 3 एलिमिनेट केल्यानंतर. बेसिक जर का माहिती आहे तर ह्या 1वर फार विचार करण्याची गरज नाही आहे. एलिमिनेट केलं 1-2, 1-2, 4. आता 4th स्टेटमेंट बघूया. In India, the parliament is vested with the powers to make laws on contempt of court. पार्लमेंट नाही बनवणार तर कोण बनवणार, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट. स्टेट गव्हर्नमेंट नाही बनवू शकत. त्याच्यामुळे 1, 2 आणि 4 हे स्टेटमेंट आहे. शांतपणे परत एकदा विचार करा. त्यामुळे जर का असा अननोन आणि त्यांचे प्लेसमेंट ऑफ स्टेटमेंट्स बघा, हा त्यांना माहिती होतं की H.N. सन्याल, फार लोकांना माहिती नाही आहे H.N. सन्याल कमिटी. तो डायरेक्टली फर्स्ट स्टेटमेंट त्यांनी हा टाकला, म्हणजे स्टुडंट घाबरला की पुढच्या गोष्टींवर विचार करायची बुद्धी थोडीशी कमी होते की अरे किती कठीण क्वेश्चन आहे. पण शांतपणे जर का पाहिलं की कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाने डिफाईनच केलेलं नाही आहे आणि 4th माहिती आहे की पार्लमेंटकडेच ही पॉवर आहे टू मेक लॉज. सरळ 1 to 4वर आपण येऊन पोचतो. आता हे जे ह्या माझ्या नोट्स होत्या सुप्रीम कोर्टच्या आणि हायकोर्टच्या, पण मी अशाच बनवल्या. पॉवर टू पनिश फॉर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट इथेच दिलेली आहे. हायकोर्टच्या नोट आहे, पॉवर टू पनिश फॉर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. सो संपूर्ण सुप्रीम कोर्ट हायकोर्टचा चॅप्टर मी या 4 पेजेसमध्ये संपवलेला आहे. ह्या काही नोट्स आहे ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट, जसं मी मागे PM आणि CM किंवा काउन्सिल ऑफ मिनिस्टर स्टेट्स आणि मला वाटतं दाखवलं होतं की नाही आठवत नाही मला, पण असं कंपॅरेटिव्ह स्टडी मी केलं आहे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये डायरेक्ट आपल्याला त्याचं कंपॅरिझन कळून येतं आणि कुठे कुठे वेगवेगळ्या आहेत गोष्टी ते आपल्याला कळून येतं. जसं की CJ आणि अदर्स, आता किती नंबर आहे 33. CJ आणि अदर्स इथे नंबर्स डिसाइडेड बाय प्रेसिडेंट, हे कुठेतरी माझं चुकलं असेल त्याच्यामुळे मी ही एक्स्ट्राची ॲड इथे लाईन करून ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये डिफरन्स कसं आहे की आता सॅलरीज काय आहे, ह्याच्यात काय एक्सपेन्सेस चार्ज ऑन कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया. आता बाकी सगळे मुद्दे इथे पण सेम आहेत, फक्त जो वेगळा मुद्दा आहे तो मी इथे टाकला आहे की सॅलरीज कन्सॉलिडेटेड फंड ऑफ स्टेट्स, पेन्शन कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया. सो एवढाच डिफरन्स मुद्दा मला इथे लिहावा लागला. बाकी सगळे मुद्दे मी इकडे टाकलेले आहे आणि इकडे सेम करून फक्त जे डिफरन्सवाले आहेत गोष्टी की हा 4thला सॅलरीज कुठे स्टेट्सला गेलेला आहे, पेन्शन कुठे गेलेलं आहे, इंडियाला गेलेलं आहे, आणि ज्युरिसडिक्शन अँड पॉवर्स ऑफ अशीज चेंज बाय पार्लमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर्स. इकडे काय फक्त पार्लमेंट असणार. असा कंपॅरेटिव्ह स्टडी केला तर स्टडी पण इझी होईल आणि जसं जिथे UPSC आपल्याला मेनली चुकवतं की HC का SC
किंवा सॅलरीजमध्ये ते सांगेल की सॅलरीज गेलेल्या ह्याच्या पण कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियाला आहे आणि हायकोर्टच्या पण कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडियाला आहे. सो अशा वेळेला या गोष्टी आपल्याला इझिली टॅकल करता येतात पेपरच्या वेळेला. 12वा क्वेश्चन. विथ रेफरन्स टू इंडिया कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. Government law officers and legal firms are recognized as advocates, but corporate lawyers and patent attorneys are excluded from recognition as advocates. Wrong आहे, because हे पण advocates आहेच. Bar councils have the power to lay down the rules relating to the legal education and recognition of law colleges. Which of the statement given above is or are correct? हे डेफिनेटली राईट आहे. आणि त्यावर्षी हे चर्चेत होतं की बार काउन्सिल सारख्या बॉडीला कशाला एवढे पॉवर्स पाहिजे, हा सगळा मुद्दा त्यावेळेला चर्चेमध्ये होता. त्याच्यामुळे तो क्वेश्चन विचारला होता. आणि जसं की याच्या आधी पण आपण पाहिलं की त्यांनी प्रिझनबद्दल विचारलेलं आहे किंवा पॅरोलवर वगैरे क्वेश्चन विचारले आहे. सो ही एक थीम त्यांनी काढली होती. याचा एक पर्टिक्युलर असा सोर्स नाही आहे, पण बेसिक ज्या न्यूजमध्ये गोष्टी असतात त्याच्यावर ते क्वेश्चन विचारतात. त्याच्यामुळे जर का न्यूजमध्ये एखादी पॅरोलची गोष्ट किंवा अशी बार काउन्सिलची गोष्ट आली असो त्याच्यावर आपण क्विकली सर्च करून ठेवायचं. क्वेश्चन नंबर 13. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. अ बिल अमेंडिंग द कॉन्स्टिट्यूशन रिक्वायर्स अ प्रायर रिकमेंडेशन ऑफ द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. When the constitutional amendment bill is presented to the President of India, it is obligatory for the President of India to give his or her assent. The Constitution Amendment Bill must be passed by both the Lok Sabha and the Rajya Sabha by a special majority, and there is no provision for joint sitting. Which one of the following statement given above are correct? So मी माझ्या नोट्स दाखवते. या माझ्या खूप पुरातन काळातल्या नोट्स आहेत. आता याच्यामध्ये काय आहे, मनी बिल किंवा कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल याच्यामध्ये मला सारखं कन्फ्युजन व्हायचं. सो हा जो अमेंडमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशनचा मी ही जी नोट काढली होती याच्यावरतीच लिहिलं होतं नो प्रायर परमिशन फॉर ऑफ द प्रेसिडेंट. ठीक आहे. सो इथे पण लिहिलेलं आहे. हे मी तुम्हाला हायलाईट करायचं म्हणून इथे म्हणजे हायलायटर मी आधीच मारलं होतं, पण इथे हे जे मी रेड आणि गोल केलेलं आहे हे तुम्हाला दाखवायला म्हणून की एका नोटमध्ये माझा हा क्वेश्चन संपलेला आहे. नो प्रोव्हिजन फॉर जॉईंट सिटिंग ते पण सुटला. ॲसेंट ऑफ द प्रेसिडेंट मस्ट आहे. आणि आता त्यांनी काय, जसं मी आधी सांगितलं की अमेंडमेंटबद्दल ते क्वेश्चन विचारतात. सो आता त्यांनी हा विचारला आहे 2022 त्यांनी हे विचारलं आहे की ॲसेंट ऑफ द प्रेसिडेंट मस्ट आहे. मग ते कुठल्या अमेंडमेंट ॲक्टने केलेलं आहे? 24th अमेंडमेंट ॲक्ट 1994. सो 1971. सो असं कलर कोडिंग पण तुम्ही यूज करू शकता. जसं की मी माझ्या संपूर्ण नोट्समध्ये अमेंडमेंट जिथे पण आलेली आहे, लक्ष्मीकांतच्या बुकमध्ये पण किंवा माझ्या नोट्समध्ये पण, त्याला मी ग्रीन कलरनी हायलाईट केलेलं आहे. बाकी नॉर्मल गोष्टी येलो कलरनी. खूप इम्पॉर्टंट काही गोष्टी असतील त्या येलोवर परत पिंक हायलायटर मारलेलं आहे. सो असं कलर कोडिंग यूज केला तर त्या गोष्टी क्विकली आपल्याला रिवाईज करायला सोप्या जातात. सो क्वेश्चनचा आन्सर आहे रिक्वायर्स प्रायर रिकमेंडेशन ऑफ द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. डेफिनेटली नॉट. 1 एलिमिनेट झाला. 2 आणि 3 आपण पाहिलंच नोट्समधून की बोथ आर राईट. आणि सेम लक्ष्मीकांतमधले तर नोट्स आहे, मी दुसरे कुठलाही सोर्स वापरलेला नव्हता. क्वेश्चन नंबर 14. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया परत आलं. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया स्टेट्स, क्लासिफाईज, डिफाईन्स. The Constitution of India classifies the ministers into 4 ranks, with cabinet minister, minister of state with independent charge, minister of state, and deputy minister. The total number of ministers in the union government, including the prime minister, shall not exceed 15% of the total number of the members in the Lok Sabha. Which of the statements given above is or are correct? So this is definitely not right. Basic Lakshmikant madla. This is right. अमेंडमेंट कुठल्याच्यामुळे आन्सर 2. बेसिक लक्ष्मीकांतमध्ये आता माझ्या नोट्स दाखवते. याच्यामध्ये त्यांनी सेंट्रल काउन्सिल ऑफ मिनिस्टर, स्टेट काउन्सिल ऑफ मिनिस्टर याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ मिनिस्टर इन्क्लुडिंग PM शुड नॉट बी ग्रेटर दॅन 15% ऑफ द LS. आणि याच्यामध्ये इन्क्लुडिंग PM एवढे बारीक गोष्टी पण ॲड करायच्या आपल्या नोट्समध्ये. 91st कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 2023 हा पण सेम 91st कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट 2023 नाही 2003. सो मी इथे पण बघा अमेंडमेंटला ग्रीन हायलायटरनी मार्क केलेलं आहे.
सो कलर कोडिंगचा इतकं इम्पॉर्टन्स आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हा क्वेश्चन सॉल्व केला ना, हां बी आन्सर आहे. बेसिक लक्ष्मीकांतमधला क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज और आर करेक्ट एक्सक्लुझिव्ह पॉवर्स ऑफ लोकसभा टू रेटिफाय द डिक्लेरेशन ऑफ एमर्जन्सी, टू पास द मोशन ऑफ नो कॉन्फिडन्स अगेन्स्ट द काउन्सिल ऑफ मिनिस्टर, टू इम्पीच द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. विच ऑफ द फॉलोइंग इज आर एक्सक्लुझिव्ह पॉवर्स ऑफ लोकसभा. याच्यामध्ये लक्ष्मीकांतचा 22.34 नावाचा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे पार्लमेंट, म्हणजे 22.34 नावाच्या पेजवर. सो पार्लमेंट चॅप्टरमध्ये दिलेलं आहे इक्वल स्टेटस विथ लोकसभा, अनइक्वल स्टेटस विथ लोकसभा. इक्वल स्टेटसमध्ये काय दिलेलं आहे, पहिलाच मुद्दा आहे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट विन झाला, एक इमर्जन्सीचा इथेच होता. हां, अप्रुव्हल ऑफ प्रोक्लेमेशन ऑफ ऑल द टाइप्स ऑफ एमर्जन्सीज बाय द प्रेसिडेंट. इक्वल स्टेटस विथ लोकसभा. त्याच्यामुळे काय रेटिफाईड डिक्लेरेशन ऑफ एमर्जन्सी ही एक्सक्लुझिव्ह पॉवर झाली का, नाही. त्याच्यामुळे 1 एलिमिनेट झाला. सो इदर 2 असणार आहे, इदर 3 असणार आहे. टू पास द मोशन ऑफ नो कॉन्फिडन्स अगेन्स्ट द काउन्सिल ऑफ मिनिस्टर. आपल्याला माहिती आहे की रिस्पॉन्सिबल म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टर इज रिस्पॉन्सिबल टू लोकसभा. त्याच्यामुळे सेकंड इज राईट, थर्ड इज रॉंग. इम्पीच द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. आता पुढचं काम काय की इम्पीच द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. हे कसं होतं हे बघून ठेवणे. प्रेसिडेंटवर प्रेसिडेंटचं अपॉइंटमेंट, प्रेसिडेंटची सॅलरीज, प्रेसिडेंटची ओथ, या सगळ्या गोष्टी अत्यंत इम्पॉर्टंट आहे आणि या सगळ्या लक्ष्मीकांतमध्ये दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्या खूप बारकाईने बघायच्या. विथ रेफरन्स, परत बेसिक सोर्समधून क्वेश्चन आहे. विथ रेफरन्स टू अँटी डिफेक्शन लॉ इन इंडिया कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. The law specifies that a nominated legislator cannot join any political party within 6 months of being appointed to the House. The law does not provide any time frame within which the presiding officer has to decide the defection case. Which of the statement given above is or are correct? परत बेसिक सोर्समध्ये दाखवते. नॉमिनेटेड मेंबरमध्ये दिलेलं आहे त्यांनी. A nominated member of a house becomes disqualified for being a member of the house if he joins any political party after the expiry of 6 months. इथे काय दिलेलं आहे, the law specified that nominated legislator cannot join any political party within 6 months. In fact, after 6 months गेलं तर ते अलाउड नाही आहे, within 6 months गेलं तर ते अलाउड आहे. त्याच्यामुळे this is wrong. The law does not provide any time frame within which the presiding officer has to decide the defection case. Right, only 2. का राईट, तेव्हा पण हे न्यूजमध्ये होतं बऱ्यापैकी की ॲक्सेप्ट करत नाही आहेत डिफेक्शन केसेस प्रिसाइडिंग ऑफिसर्सचे. त्यामुळे बरेच चर्चा असतात. आणि प्रिसाइडिंग ऑफिसर एनिवेज इज ऑलवेज इन व्हेरी मच इन न्यूजेस. त्याच्यामुळे जे पण स्पीकर आहे, डेप्युटी स्पीकर आहे, चेअरमन, डेप्युटी चेअरमन ऑफ राज्यसभा, हे सगळ्या ह्या ज्या 4 ऑफिसेस आहे पार्लमेंटचे, हे याच्याबद्दलची बारीक गोष्ट आपल्या नोट्समध्ये असलीच पाहिजे किंवा ती आपल्याला पाठच असली पाहिजे. जर का नोट्स नसतील तर पुस्तकांमध्ये ती वारंवार बघितली पाहिजे. Question number 17. Consider the following statements. Attorney General of India and Solicitor General of India are the only officers of the government who are allowed to participate in the meeting of Parliament of India. Definitely not. बाकीचे पण allowed आहेत, CAG वगैरे पण allowed आहे, but they cannot vote, but they can participate. According to the Constitution of India. परत हे स्टेटमेंट आलं, according to the Constitution of India. जेव्हा पण हे स्टेटमेंट येतं आपण जरा अलर्ट व्हायचं आहे. According to the Constitution of India, the Attorney General of India submits his resignation when the government which appointed him resigns. Definitely not. हे काही कॉन्स्टिट्यूशनने सांगितलं नाही आहे, त्याच्यामुळे ते चूक आहे. म्हणून विच ऑफ द अबव स्टेटमेंट इज ऑर आर करेक्ट, नीदर 1 or nor 2. बेसिक सोर्समधला क्वेश्चन आहे. विथ रेफरन्स टू द रिट्स इश्यूड बाय द कोर्ट्स इन इंडिया कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. आता UPSCने याचा आन्सर 1, 2 and 3 दिलेला आहे. सो ज्यांना पण असं वाटतं की नाही UPSC प्रत्येक वेळेला आन्सर बरोबर देते, हे जरी UPSCने हे आन्सर दिलेलं आहे तरी याचं जे सेकंड स्टेटमेंट आहे ते डेफिनेटली रॉंग आहे. मॅन्डमिस विल नॉट लाई अगेन्स्ट प्रायव्हेट ऑर्गनायझेशन अनलेस इट इज इंटरेस्टेड विथ पब्लिक ड्युटी.
Yes, true. Mandamus will not lie against a company even though it may be a government company. Definitely not. Government company असेल तर mandamus तिथे लागेल. Any public minded person can be a petitioner to move the court to obtain the writ of quo warranto. Definitely true. So याचा 1 and 3 आन्सर पाहिजे. UPSC ने 1 2 3 दिलेलं आहे. रिट्सच्या मी मागे पण नोट्स दाखवलं होतं की मी अशा नोट्स बनवल्या. सो इथे ना मी हे असं पण लिहिलं होतं की मॅन्डमस आहे की इथे ॲडमिन बॉडीच्या बद्दल कुठल्या तरी टेस्ट सिरीजमध्ये दिलं असेल की ॲडमिन बॉडीच्या अगेन्स्ट मॅन्डमस वगैरे चालतं. ते लक्ष्मीकांतमध्ये ॲडमिन बॉडीबद्दल काही दिलेलंच नाही. सो मी इथे या शब्दात लिहिलं की ॲडमिन बॉडीचा काही किस्साच नाही आहे इथे. सो हे सांगायचा अर्थ काय आहे की आपल्या नोट्स आपल्याशी बोलायला पाहिजे. म्हणजे असं नाही की त्या नोट्स आहेत आणि मी वाचतोय, पण आपण त्या नोट्सशी बोलायला पाहिजे. त्याच्यामुळे आपण कंटिन्युअसली हे अशा गोष्टी जर का तिथे इथे रिमाइंडर टाकले तर त्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये फीड होतात की अच्छा हे आपण असं लिहिलं होतं. सो जर का ते आलं कुठे पण तर आपल्याला डेफिनेटली तिथे पटकन क्लिक होतात आणि आपल्याला क्वेश्चन सोडवताना खूप मदत होते. त्यामुळे माझ्या नोट्स एकदम सजवून मी ठेवेल आणि त्याला मी काहीच हात लावणार नाही, याला काही अर्थ नाही आहे. बिकॉज आपलं एम काय आहे की एक्झाम आपली क्लिअर झाली पाहिजे. त्याच्यासाठी जो पण मार्ग अवलंबता येईल तो सगळा आपण मार्ग अवलंबला पाहिजे. त्याच्यामुळे मी अशा बऱ्याच ठिकाणी माझ्या नोट्समध्ये कमेंट्स लिहिलेले आहेत. क्वेश्चन 19. विथ रेफरन्स टू आयुष्मान भारत डिजिटल मिशन कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. प्रायव्हेट अँड पब्लिक हॉस्पिटल मस्ट अडॉप्ट इट. As it aims to achieve universal health coverage, every citizen of India should be part of it ultimately. It has seamless portability across the country. सो याच्यामध्ये परत थीम जो आहे मागे पण आपण पाहिलं होतं जननी सुरक्षा योजनेवर त्यांनी क्वेश्चन विचारलं होतं. सो हेल्थशी रिलेटेड ज्या स्कीम्स असतात त्याच्यावर ते जनरली क्वेश्चन विचारतात. आणि आयुष्मान भारत डिजिटल मिशन तर खूपच न्यूजमध्ये होतं. त्याच्यामुळे हा क्वेश्चन सरळ सरळ करंट अफेअर्समधून किंवा कंटेम्पररी अफेअर्समधून त्यांनी विचारलेला आहे त्यावेळेस. सो हे मस्ट अडॉप्ट इट, दिस इज रॉंग, दिस इज रॉंग, दिस इज राईट, इट हॅज सीमलेस पोर्टेबिलिटी अक्रॉस द कंट्री, व्हेरी राईट. सो ओनली 3 इज द आन्सर. क्वेश्चन नंबर 20. विथ रेफरन्स टू द डेप्युटी स्पीकर ऑफ लोकसभा. परत मी जे 4 बॉडीज सांगितले होते त्याच्यातलं एका बॉडी डेप्युटी स्पीकर ऑफ लोकसभा. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. As per the rules and procedure and conduct of business in Lok Sabha, the election of deputy speaker shall be held on such date as speaker may fix. ठीक है. There is a mandatory provision. Mandatory वगैरे असे वर्ड आलेला, मस्ट mandatory, तर थोडंसं अलर्ट व्हायचं. There is a mandatory provision that the election of a candidate as a deputy speaker of Lok Sabha shall be from either the principal opposition party or ruling party. असं काहीही mandate नाही आहे, त्यामुळे कट झालं. आता थर्ड बघूया. द डेप्युटी स्पीकर हॅज द सेम पॉवर ॲज ऑफ द स्पीकर वेन प्रिसाइडिंग ओव्हर द सिटिंग ऑफ द हाऊस अँड नो अपील लाईज अगेन्स्ट हिज रुलिंग्स. डेफिनेटली ट्रू. 3 बरोबर आहे. चौथं बघूया. द वेल एस्टॅब्लिश्ड पार्लमेंटरी प्रॅक्टिस रिगार्डिंग द अपॉइंटमेंट ऑफ डेप्युटी स्पीकर इज दॅट द मोशन इज मूव्ड बाय द स्पीकर अँड ड्युली सेकंडेड बाय द प्राईम मिनिस्टर. पॉलिटी एवढा रट्टा मारलेला आहे त्याच्यामध्ये हे स्टेटमेंट कधीतरी वाचलं आहे का? डेफिनेटली नाही. त्याच्यामुळे हे रॉंग. 1 and 3. बेसिक लक्ष्मीकांतमधला क्वेश्चन आहे. आता पेपरचं प्लेसमेंट बघा. पहिले जे क्वेश्चन्स होते इकॉनॉमिक्सचे ते थोडेसे टफ कन्सेप्च्युअल होते आणि त्याच्यानंतर बेसिक सोर्सेसमधनं पॉलिटीचे क्वेश्चन आहेत. पण क्वेश्चन कसं आहे ते लेंदी आहे. म्हणजे पहिल्या 25 क्वेश्चनमध्ये स्टुडंट हारून जायला पाहिजे हे UPSCला वाटतं, पण आपण त्याला बीट करायचं. त्याच्यामुळे अशा क्वेश्चनमध्ये हारून जायचं नाही. इनफॅक्ट जर का ते जास्त कठीण वाटत आहे, जास्त लांब वाटत आहेत तर छोट्या छोट्या क्वेश्चन्सकडे पहिले वळायचं आणि मग या क्वेश्चन्सकडे यायचं. 21. Among the following crops, which one is the most important anthropogenic source of both methane and nitrous oxide? सो आपल्याला माहिती आहे की या सगळ्या क्रॉप्समध्ये राईस हे कंटिन्युअसली वाचनात असतं, न्यूजमध्ये असतं की खूप जास्त पाणी लागतं राईससाठी आणि त्याच्यामधून मिथेन पण, कारण तिथे पाणी साचून ठेवावं लागतं त्याच्यामुळे मिथेन जनरेट होतो, नायट्रस ऑक्साईड जनरेट होतो. सो राईस याचा आन्सर आहे. सो हा एक बेसिक GS टाईपचा हा क्वेश्चन आहे, जनरल स्टडीज. त्याच्यानुसार बेसिक जे वाचनात आपल्याला कुठल्याही बुकमध्ये डिरेक्टली दिलेलं नसणार की अरे त्याच्यातून खूप मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड येतो, हा एक सगळ्यात जास्त मोठा सोर्स आहे. कदाचित दिलंही असेल, आता ते मिळेल प्रत्येक बुकमध्ये, पण तेव्हा नव्हतं. सो बेसिक जनरल स्टडीजच्या व्ह्यू पॉईंटनी राईस याचा आन्सर डेफिनेटली येतं. कॉटन पाहिलं, कॉटन तर काळ्या जमिनीत उगवला जातो, तिथे मिथेन होते असेल थोड्याफार प्रमाणात,
पण पाणी साचून राहील आणि मिथेन खूप जास्त प्रमाणात होईल असं तर काही इथे होणार नाही. शुगर केनला पण असं काही एवढं पाणी नाही साचवून ठेवावं लागत, व्हीटला पण नाही. हे सगळे रबी क्रॉप, हा रबी क्रॉप आहे, त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही आणि याचा राईस आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 22. सिस्टम ऑफ राईस इंटेन्सिफिकेशन of cultivation in which alternate wetting and drying of rice field is practiced results in. सो ही तेव्हा माहिती नव्हती, आता बऱ्याचशा बुक्समध्ये असेल. सिस्टम ऑफ राईस इंटेन्सिफिकेशन म्हणजे या शब्दावरून काय कळतं आहे की राईस इंटेन्सिफिकेशन म्हणजे इंटेन्सिव्हली आपल्याला राईस घ्यायचं आहे कमीत कमी गोष्टींमध्ये. तर विच रिझल्ट्स इन रिड्यूस सीड रिक्वायरमेंट, रिड्यूस्ड मिथेन प्रोडक्शन, रिड्यूस्ड इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन. सो ह्या तिन्ही गोष्टी म्हणजे रिड्यूस ही काय चांगली गोष्ट आहे, हो ठीक आहे. रिड्यूस्ड मिथेन प्रोडक्शन खूप चांगली गोष्ट आहे, रिड्यूस्ड इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन खूप चांगली गोष्ट आहे. ही एक कुठली तरी नवीन टेक्नॉलॉजी त्यांनी टाकली आहे, त्याच्यामध्ये जर का चांगल्या गोष्टी नसतील तर मग खराब गोष्टी असतील तर ते त्या टेक्नॉलॉजीबद्दल UPSC प्रश्न का विचारले आणि त्याच्यावर एवढी चर्चा का होणार आहे. सो हे खूप कॉमन सेन्सचे क्वेश्चन आहे की याच्यामध्ये 1, 2 and 3 हे तिन्ही आन्सर असायला पाहिजे. हे पेपर सोडवताना आपल्याला कळेल. सो बट व्हेरी बेसिक सेन्सनी हा क्वेश्चनकडे बघायचं आहे. जरी हे माहिती नाही आहे तरीही कुठली तरी एक नवीन टेक्नॉलॉजी आहे की जी राईसचं प्रोडक्शन वाढवायला आपल्याला हेल्प करते. सो या तिन्ही गोष्टी जर का त्याच्यातून डेफिनेटली ते होतच असतील त्याच्यामुळे त्यांनी क्वेश्चन विचारलं आहे. 1, 2, 3 आन्सर. बरं आता इथे पण हा स्टेटमेंट बघा, रिड्यूस्ड मिथेन प्रोडक्शन म्हणजे काय की मिथेन प्रोडक्शन ऑलरेडी जास्त आहे. आधीचं क्वेश्चन त्यांनी काय टाकलेलं आहे, अमंग द फॉलोइंग क्रॉप्स विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट अँथ्रोपोजेनिक सोर्स ऑफ बोथ मिथेन अँड नायट्रस ऑक्साईड. इथे त्यांनी मोस्ट इम्पॉर्टंट अँथ्रोपोजेनिक सोर्स ऑफ मिथेन विचारलेलं आहे, इथे राईस विचारलेलं आहे. पुढे राईस सिस्टम ऑफ राईस इंटेन्सिफिकेशन आणि रिड्यूस मिथेन या दोन स्टेटमेंट्स, दोन क्वेश्चन्सचा लिंकेज बघताय. सो तिथे पेपर सोडवताना आपल्याला हा एक सेन्स कायम जागृत असला पाहिजे की पुढच्या म्हणजे एखाद्या 2 स्टेटमेंटमधून आपल्याला आन्सर पण मिळू शकतं एखाद्या क्वेश्चनचं. जरी एखाद्या व्यक्तीला इथे रिस्क घ्यायला भीती वाटली पण इमिजिएटली 22nd क्वेश्चनला जाऊन जर का हे क्लिक झालं मिथेन राईस तर डेफिनेटली याचा आन्सर आपल्याला सोडवायला मदत मिळते. सो हे डिस्कशन मी जेव्हा घेते तेव्हा हेच मी दाखवण्याचा प्रयत्न करते की लिंकेजेस कसे आहेत, थीम्स काय आहे, त्याच्यामधून नॉलेज तुम्हाला खंडीभर कुठल्याही यूट्यूब चॅनलवर किंवा कुठेही मिळेल. पण हे जे लिंकेजेस आहेत आणि ही विचार करण्याची जी प्रोसेस आहे त्याच्यावर तुम्ही लक्ष द्यावं अशी माझी जास्त इच्छा आहे. सो आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 23. विच वन ऑफ द फॉलोइंग लेक्स ऑफ वेस्ट आफ्रिका. परत थीम आफ्रिकेची. आफ्रिकेवर नोट करा किती क्वेश्चन्स येतात. वेस्ट आफ्रिका हॅज बिकम ड्राय अँड टर्न इन टू डेझर्ट. कुठले लेक दिले त्यांनी, लेक विक्टोरिया, लेक फॅगबाइन, लेक ओगुटा, लेक वोल्टा. सो आता मॅपिंग ज्याला येत असेल त्यांनी इथे काय विचारलंय, वेस्ट आफ्रिका. वेस्ट आफ्रिकामध्ये डेफिनेटली विक्टोरिया वेस्ट आफ्रिकामध्ये नाही आहे, त्याच्यामुळे हा इथेच कट झाला. लेक फॅगबाइन हे त्याचा आन्सर आहे. माली हे बऱ्यापैकी न्यूजमध्ये होतं कारण की ते ड्रायच झालं, नाईल नदीच्या एकदम जवळ आहे मालीला आणि तिथून ते त्याच्यामध्ये पूर्ण काय म्हणतात सँड जमा झाल्यामुळे ते ऑलमोस्ट डेझर्ट झालेलं आहे. सो हे मॅपिंग आणि करंट अफेअर्स अशा याच्यावर तुम्ही एलिमिनेशन आणि हे करू शकता. आता लेक ओगुटा कुठे आहे, लेक वोल्टा कुठे आहे ह्याचे लोकेशन्स आपण पाहून ठेवणं गरजेचं आहे. आता लेक फॅगबाईनबद्दल असा एक फनी इन्सिडेंट होता की मी आणि माझी फ्रेंड जेव्हा आम्ही डिस्कस करत होतो तर तेव्हा म्हटलं अरे लेक फॅगबाईन किंवा लेक ओगुटा दिसतच नाही कारण हे बऱ्यापैकी सगळे कमी होणारे लेक्स आहेत. तर ती म्हणे अरे ते गेलेस तर कसे दिसणार आहे मॅपवर. सो अशा फनी थिंग्स जेव्हा तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर डिस्कस करता तर असे डिस्कशन त्या पेपरमध्ये बसले असताना आठवतात आणि तेव्हा आन्सर्स येतात. त्याच्यामुळे डिस्कशन पण एक आपल्या डेली स्टडीचा थोडाफार तरी पार्ट असला पाहिजे. असं नाही की 4-4, 5-5 तास डिस्कशनच करतात. 1-2 तास हार्डली तुम्ही डिस्कशन पण ठेवायला पाहिजे. ते पण ॲट दी एंड ऑफ द डे जेव्हा आपलं डोकं थकलेलं असतं की आता आपण याच्या पुढे काहीच करू शकत नाही त्यावेळेला आपण डिस्कशनचा पार्ट ठेवून मॅपिंग वगैरे तर स्पेसिफिकली विथ डिस्कशन आणि ग्रुपमध्येच केलेला त्याने खूप फायदा होतो. 24. गँडिकोटा कॅनन ऑफ साऊथ इंडिया वॉज क्रिएटेड बाय विच वन ऑफ द फॉलोइंग रिव्हर्स. याचं पेन्नार रिव्हर आन्सर आहे. सो याचं बऱ्याच वेळेला एक किटकॅट PDF म्हणून फेमस झाले होते जेव्हा हा क्वेश्चन विचारला गेला होता कारण कंटिन्युअसली 1-2 क्वेश्चन त्या किटकॅटवर छोटे
इमेजेस यायचे त्याच्यावर ते क्वेश्चन विचारले होते. त्याच्यावर गँडिकोटा कॅनॉनचं पण त्यांनी एक दिलं होतं आणि ही माहिती पण दिली होती की पेन्नार रिव्हरनी तो गँडिकोटा कॅनॉन बनवलेला आहे. सो त्याच्यावरनं हा क्वेश्चन आहे. पण एनिवे रिव्हर्स ही UPSCची खूप फेवरेट थीम आहे. पण ही जरा त्यांनी थोडासा जर का नसेल माहिती हे किटकॅटचं एखाद्याने नसेल खाल्लं किंवा नसेल माहिती तर इट वॉज अ लिटल टफ क्वेश्चन. बट तरी पण मंजिरामध्ये कॅनॉन कावेरीमध्ये कॅनॉन आहे का हे जर का ह्या ज्या दोन एवढ्या इम्पॉर्टंट रिव्हर आहे त्याच्यामध्ये कॅन्यॉन आहे की नाही हे आपल्याला जरी माहिती असेल तरी ॲटलिस्ट आपण B आणि C वर तरी येऊ शकतो. 25 नंबरचा क्वेश्चन. कन्सिडर द फॉलोइंग पेयर्स. परत थीम माउंटेन्सची आलेली आहे इथे. नामचा बर्वा, गरवाल हिमालयास, नंदादेवी, कुमाऊन हिमालयास, नोकरेक सिक्कीम हिमालयास. विच ऑफ द पेयर्स गिवन अबाव इज ऑर आर करेक्टली मॅच. इथे यांनी दिलेलं आहे की कुठले याच्यातले करेक्टली आहे. तर हिल्स आणि माउंटेन्स ही UPSCची फेवरेट थीम आहे. आता मी माझ्या नोट्समधून सांगते जरी मॅपिंगमध्ये हे नसेल पाहिलं माझ्या नोट्स आहेत NCERTच्या 12th स्टँडर्डच्या इंडियन जॉग्रफीच्या बुकमधल्या. सो इथे काय आहे हिमालयाबद्दल. हिमालयामध्ये नामचा बर्वा कुठे आहे इकडे आहे म्हणजे अरुणाचल हिमालयाजमध्ये आहे. त्याच्यानंतर नंदादेवी जरी दिलेलं नाही आहे इथे पण नामचा बर्वा त्या मी जरी मॅपिंगमध्ये जरी नसेल वाचलं तरी पण मी माझ्या नोट्समध्ये हे वाचले आहे. त्याच्यामुळे नामचा बर्वा गरवाल हिमालयामध्ये नाहीच आहे अरुणाचल हिमालयामध्ये. त्याच्यामुळे हा कट झाला. 1 कट झाला. हे दोन्ही ऑप्शन्स कट झाले. B आणि C मध्ये बघूया. नंदादेवी, कुमाऊं हिमालयास, नोकरेक, सिक्कीम हिमालयास. सिक्कीम म्हटलं काय आठवतं कांचनडोंगा. सिक्कीममधलं कांचनडोंगा सोडून ते नोकरेक विचारणार आहे का. आणि नोकरेक मेघालय हे माहीतच असायला हवं बिकॉज त्याच बुकमध्ये लास्ट पेजवर तिथे त्यांनी जे बायोस्फिअर रिझर्व वगैरे दिलेली एक लिस्ट दिलेली आहे बायोस्फिअर रिझर्वची त्याच्यामध्ये हे नोकरेक त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यामुळे हे सिक्कीममध्ये नाही आहे मेघालयामध्ये हे त्याच पुस्तकात आहे त्याच बेसिक सोर्समध्ये आहे आणि त्याच बेसिक सोर्समध्ये या माझ्या नोट्स आहे. याच्यामध्ये एका बुकमधून माझा हा क्वेश्चन तिथल्या तिथे सॉल्व्ह झालेला आहे. सो मी वेगवेगळे सोर्सेस नाही वापरले. शिवाय कोणी मॅपिंग करत असेल मॅपिंगमधून पण हा क्वेश्चन सॉल्व्ह होतो. सो याचं ओनली 2 आन्सर आणि 3 नाही. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. सो आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 26. द टर्म लेवांट ऑफन हर्ड इन द न्यूज रफली करेस्पॉन्ड्स टू which of the following regions. roughly corresponds to. Options बघूया. region along the eastern Mediterranean shores, region along North African shores stretching from Egypt to Morocco, region along Persian Gulf and Horn of Africa, the entire coastal areas of Mediterranean Sea. सो हा पण हा GC लिऑंग जो आहे त्याच्यामधला हा क्वेश्चन आहे. आता हे चारही जर का आपण वाचले ऑप्शन्स याच्यामध्ये आपल्याला कळेल की मेडिटेरेनियन सीच्या आसपासचे हे 2 ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहेत मेडिटेरेनियन शोअर्स. सो आपल्याला बेसिक जरी माहिती असेल की लोकल विंड्स काय आहे किंवा तिथला एरियामधल्या प्रत्येक विंडला आपण काय म्हणतात किंवा हर्मॅटन आहे चिनूक कुठले आहे हर्मॅटन कुठले आहे हे जे कोल्ड विंड्स आणि हॉट विंड्स याची जर का एक लिस्ट आपण करून ठेवली तर हे क्वेश्चन सोडवणं खूप इझी होतं. आता हा मी एक माझ्या नोट्समध्ये हे मी टाकलं होतं त्याच्यामुळे जरी लेवांट हा डायरेक्ट हा जरी माहिती नसेल द टर्म लेवांट तरी लवेचे किंवा अशा टाईपचे जे लोकल विंड्स आहेत त्याच्याबद्दल माहिती होती. त्यामुळे मेडिटेरेनियनबद्दल हे आहे हे डेफिनेटली माहिती होतं कारण त्या एरियामधले जे लोकल विंड्स आहेत त्याला अशी वेगवेगळी नावं आहे. बोरा आहे मिन्स्ट्रल आहे सिरोक्को आहे सिरोक्को त्यानंतर खामसिन हे असं वेगवेगळं आहे. सो जर का त्या एकाच लेवांटला ते सगळीकडे सेमच लेवांटच असं म्हणत असतील तर हा पूर्ण एरियाला त्यांनी तेच दिलं असतं ना. ह्या बेसिक हे सगळे वेगवेगळे नावं आपल्याला त्यांनी सांगितले नसते. हे आपल्याला कधीतरी आपण वाचलेले असतातच. तो त्याची आता एक लिस्ट बनवून ठेवायला पाहिजेच ते एक वेगळंच. पण त्याच्याशिवायही हा एक रफली करस्पॉन्ड्स टू विच ऑफ द फॉलोइंग. आता रफली करस्पॉन्ड्स ह्या अख्खा मेडिटेरेनियन सी केवढा मोठा आहे. सो स्पेसिफिकली त्या अख्ख्या मेडिटेरेनियनसाठी ते नाही वापरणार हा. सो रिजन अलॉंग द ईस्टर्न मेडिटेरेनियन शोर्स याचा आन्सर आहे. जरी माहिती नसेल तरी मेडिटेरेनियन आहे आणि क्वेश्चनकडे जर का बारकाईने वाचलं की रफली करस्पॉन्ड्स टू विच ऑफ द फॉलोइंग रिजन्स हा एवढा मोठा रिजन असण्यापेक्षा डेफिनेटली एक स्पेसिफिक टर्म दिलेली आहे त्याच्यामुळे हा स्पेसिफिक एरियाशी रिलेटेड ही टर्म आहे. पुढचा क्वेश्चन
आता आपण बघूया क्वेश्चन नंबर 27. याच्यामध्ये विच ऑफ द अबाव हॅव बॉर्डर्स विथ अफगाणिस्तान. हा तद्दन मॅपिंगचा क्वेश्चन आहे आणि अफगाणिस्तान खूप न्यूजमध्ये होतं. जसं की युक्रेन न्यूजमध्ये असताना त्यांनी युक्रेनच्या बॉर्डरिंग कंट्रीज विचारले. पुढे इथे अफगाणिस्तानचे त्यांनी कंट्री विचारले. अझरबैजान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान. सो याच्यामध्ये अझरबैजान जेव्हा आपण मॅपिंग बघू तर हा पूर्ण मॅपिंगचा आहे. सो अझरबैजान त्याच्या आसपास पण नाही आहे. आर्मेनिया, अझरबैजान हे सगळे खूप वेगळ्या लेवलचे कंट्री आहे. त्याच्यामुळे 1 डिलीट झाला. सरळ यू कम टू आन्सर 3, 4 and 5. ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान हे तिन्ही त्याचे बॉर्डरिंग कंट्रीज आहे. अफगाणिस्तान त्यावेळेला कंटिन्युअस न्यूजमध्ये चालला होता तालिबान आणि या सगळ्या गोष्टींमुळे, त्याच्यामुळे हा क्वेश्चन विचारला होता. सो मॅपिंग किती इम्पॉर्टंट आहे याचं पण इथे परत ते दिसून येत आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विथ रेफरन्स टू इंडिया कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. मोनाझाइट इज अ सोर्स ऑफ रेअर अर्थ. मोनाझाइट कंटेन्स थोरियम. मोनाझाइट occurs naturally in the entire Indian sands in India. मोनाझाइट हा थोरियमचा एक सोर्स आहे. हा स्टेटमेंट अति जास्त एक्स्ट्रीम वाटत नाही की एंटायर इंडियन कोस्ट. आपण जनरलीच हे वाचलं की केरला कोस्टच्या अलॉंग या सगळ्या गोष्टी मिळतात. थोरियम आणि मोनाझाइट सँड्स तिकडे असतात. सो जर का हा असा असतं तर थोरियमचा आपल्याला जरी इकडे मिळतं तरी एक्स्ट्रॅक्शनचा इश्यू आहेच, तरी पण एवढं थोरियमबद्दल आपल्याकडे बोलणं झालं असतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात थोरियम जर का आपल्याकडे तर ते बोलणं झालं असतं. आणि दिस इज व्हेरी एक्स्ट्रीम स्टेटमेंट. एंटायर इंडियन कोस्टल सँड्स नाही डेफिनेटली. सो 3 जर का एलिमिनेट केलं तर डायरेक्ट आन्सर येतं 1 to 4. तरी 4th स्टेटमेंट वाचूया. इन इंडिया गव्हर्नमेंट बॉडीज ओनली कॅन प्रोसेस और एक्सपोर्ट मोनाझाइट. डेफिनेटली काही गोष्टींचे कंट्रोल अजूनही गव्हर्नमेंटकडे आहे. सो हे एक नॉलेज पॉईंट झालं आपल्यासाठी की इन इंडिया गव्हर्नमेंट बॉडीज ओनली कॅन प्रोसेस और एक्सपोर्ट मोनाझाइट. बाकीचे 2 बेसिक गोष्टी माहितीच असायला पाहिजे. हा एक्स्ट्रीम स्टेटमेंट. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 29. इन द नॉर्दर्न हेमिस्फियर द लॉन्गेस्ट डे ऑफ द इयर नॉर्मली ऑकर्स इन द फर्स्ट हाफ ऑफ द मंथ ऑफ जून, सेकंड हाफ ऑफ द मंथ ऑफ जून, फर्स्ट ऑफ द मंथ ऑफ जुलै, सेकंड हाफ ऑफ द मंथ ऑफ जुलै. हा परत इक्विनॉक्स आणि सॉल्स्टिटाईज, समर सॉल्स्टिटाईज या कन्सेप्टशी रिलेटेड क्वेश्चन आहे. असाच क्वेश्चन आपण 2024मध्ये सोडवला होता 15 नंबरचा ऑन जून 21 एव्हरी इयर. आता इथे त्यांनी 21 एव्हरी इयर इथे टाकलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग इन्क्लूड्स एक्सपिरियन्सेस अ सनलाईट मोर दॅन 12 years. मोर दॅन 12 hours म्हणजे काय? दिवस खूप मोठा आहे. इथे त्यांनी काय विचारलं आहे 2022मध्ये. इन द नॉर्दर्न हेमिस्फियर द लॉंगेस्ट डे. इथे त्यांनी 21 जून न टाकता लॉंगेस्ट डे विचारला आहे आणि तेच आन्सर इथे विचारलं आहे की सेकंड म्हणजे आन्सर याचं हे येतं सेकंड हाफ ऑफ द मंथ ऑफ जून. कारण 21 जून हा लॉंगेस्ट डे हा आपल्याला माहिती आहे, आपण भारतात राहतो त्याच्यामुळे हा माहिती आहे. हाच क्वेश्चन जर का ही जी कन्सेप्ट आहे ही माहिती असती तर 2024चा क्वेश्चन डिरेक्टली इथे सॉल्व्ह करता आला असता. असे हे लिंकेजेस आहेत पेपर वाईज. आता आपण 30th नंबरचा क्वेश्चन बघू. कन्सिडर द फॉलोइंग पेयर्स. वेटलँड लेक्स लोकेशन. इथे परत त्यांनी वेटलँड्सची जी ही थीम मी सांगितलेली आहे त्याच्यावर परत क्वेश्चन विचारला आहे, वेटलँड्स किंवा रामसर साईट्स. सो रामसर साईट्स पण त्याची म्हणजे त्याची थोडीफार माहिती तर असायलाच पाहिजे, पण मॅप एक ब्लँक मॅप घेऊन त्याच्यावर वेटलँड साईट आपल्या हाताने तिथे पॉईंट करायचं आहे सो दॅट त्याचे लोकेशन्स जे आहेत ते लक्षात राहतात. आणि अशा टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत ते इझी जातात सोडवायला. हुकेरा वेटलँड पंजाब, रेणुका वेटलँड हिमाचल प्रदेश, रुद्रसागर लेक त्रिपुरा, सष्टमकोटा लेक तामिळनाडू. हाऊ मेनी ऑफ द पेयर्स गिवन अबाव आर करेक्टली मॅच. हुकेरा वेटलँड कुठे आहे? जम्मू अँड काश्मीर. पंजाब नाही आहे त्याच्यामुळे कॅन्सल. आता पंजाबमध्येच H वरून कुठला आहे तो तुम्ही शोधून काढा किंवा वॉट एव्हर त्याच्याशी रिलेटेड त्यांनी स्पेसिफिकली हुकेरा आणि पंजाब असं का टाकलं असावं. रेणुका वेटलँड हिमाचल प्रदेश, येस ट्रू. सो संत परशुरामांची जी आई होती रेणुका त्यांच्या नावावर तो रेणुका वेटलँड तिथे बनलेला आहे. रुद्रसागर लेक त्रिपुरा, येस राईट. सष्टमकोटा लेक तामिळनाडू नाही. सष्टमकोटा कुठे आहे? केरळाचा. फ्रेश वॉटर. आता ह्या सगळ्यांमध्ये फ्रेश वॉटर कुठलं आहे, सॉल्ट वॉटर कुठलं आहे याच्यावर ऑलरेडी त्यांनी क्वेश्चन विचारला आहे. सो बेसिक एक माहिती असायला हवी, त्यावर ते परत विचारतील याची शक्यता थोडीफार कमी आहे, बट स्टील त्याची माहिती असायला हवी. सष्टमकोटा लेक हा केरळामध्ये आणि हा वन ऑफ द लार्जेस्ट आहे आणि
त्याला अजून कुठल्या नावाने ओळखलं जातं. एक बेसिक सर्च, फक्त सश्रम कोटला लेख एवढं गुगलवर टाकलं तरी त्याच्या इंटरेस्टिंग फॅक्ट जे आहे ते येतील. सो त्या आता त्यांनी फक्त इथे लोकेशन विचारले, पुढच्या वेळेला कदाचित ते थोडंसं डीपमध्ये जाऊन अजून काहीतरी त्याच्याबद्दल विचारशील, ते गुगलमध्ये तुम्ही टाका, तुम्हाला लगेच कळेल की काय काय याला वेगळ्या नावाने ओळखतात. सो तेवढी एक ॲक्टिव्हिटी करा म्हणजे कळेल. सो याचा आन्सर ओनली 2. सष्टम कोटा नाही आहे, हुकेरा नाही, रेणुका आणि रुद्रसागर लेख. क्वेश्चन नंबर 31. कन्सिडर द फॉलोइंग. आरोग्य सेतू, कोविन, डिजिलॉकर, दीक्षा. विच ऑफ द अबाव आर बिल्ट ऑन टॉप ऑफ ओपन सोर्स डिजिटल प्लॅटफॉर्म. आता हे चारही जे ॲप्स होते याच्यासाठी म्हणजे हा क्वेश्चन सोडवण्यासाठी ओपन सोर्स डिजिटल प्लॅटफॉर्म ही कन्सेप्ट काय ही माहिती असणं आवश्यक आहे. ओपन सोर्स म्हणजे काय की त्यांचा जो सोर्स कोड आहे म्हणजे कोड जो वापरलेला आहे सोर्स तो ओपन टू ऑल आहे, म्हणजे कोणीही तो यूज करू शकतो आणि त्याच्यावर हे चारही ॲप बेस्ड होते. हे सगळे पब्लिक ॲप होते. डिजिलॉकर आहे, दीक्षा आहे, कोविन आहे, आरोग्य सेतू, हे सगळे चारही पब्लिक ॲप आहेत. सो त्यांचा सोर्स कोड जो होता तो सगळ्यांसाठी ओपन होता. त्याच्यामुळे याचा आन्सर 1, 2, 3, 4. सो याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगायची झालं की जेव्हा आरोग्य सेतू निघालं होतं तेव्हा या ॲपबद्दल भरपूर चर्चा झाली होती त्यावेळेला. सो त्यावेळेला ते ओपन सोर्स कसं आहे किंवा काय आहे. सो ओपन सोर्स डिजिटल प्लॅटफॉर्म्स ही पण गोष्ट एनिवे भरपूर न्यूजमध्ये होतीच आणि आता पण आहेच. किंवा डिजिटल स्टॅक, इंडियाचा डिजिटल स्टॅक वगैरे काय, हे जे कन्सेप्ट आहे याच्यावर कन्सेप्च्युअली आपल्याला किती नॉलेज आहे आणि त्याच्या एक बेसिक कन्सेप्ट जरी आपल्याला माहिती असेल तरी असे क्वेश्चन सॉल्व्ह होतात. त्याच्यामुळे डिजिटल स्टॅक काय आहे, ओपन सोर्स डिजिटल प्लॅटफॉर्म काय, या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. क्वेश्चन नंबर 32. विथ रेफरन्स टू वेब 3.0. वेब 3.0 म्हणजे काय, काहीतरी नवीन कन्सेप्ट आहे. जसं मागे आता आपण एक क्वेश्चन घेतला होता की ज्याच्यामध्ये एक नवीन राईस इंटेन्सिफिकेशनची एक टेक्निक आली होती. इथे पण काय वेब 3.0 नवीन काहीतरी टेक्नॉलॉजी आहे. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. वेब 3.0 टेक्नॉलॉजी enables people to control their own data. Yes, it must be. In Web 3.0 world, there can be blockchain based social networks. सो इथे काय म्हटलं, देअर मस्ट बी नाही म्हटलं, देअर कॅन बी. डेफिनेटली देअर कॅन बी ब्लॉकचेन बेस्ड सोशल नेटवर्क. ब्लॉकचेन पण एक नवीन टेक्नॉलॉजी, वेब 3.0 पण एक नवीन टेक्नॉलॉजी आहे. डेफिनेटली त्यांच्या सोबत ते काहीतरी करू शकत असतील. येस, ट्रू. वेब 3.0 इज ऑपरेटेड बाय युजर्स कलेक्टिव्हली रादर दॅन अ कोऑपरेशन. एका पर्टिक्युलर कोऑपरेशन शिवाय हे जे स्टेटमेंट आहे हे काय दाखवतं की वेब 3.0 इज अ मोर डेमोक्रेटाइज्ड व्हर्जन ऑफ वेब. सो डेफिनेटली ही नवीन टेक्नॉलॉजीबद्दलच्या जनरली चांगल्याच गोष्टी असतात. फक्त कुठली पण एक नवीन टेक्नॉलॉजी जेव्हा येते त्याचा मेन चॅलेंज काय असतं की ती कॉस्टली असते. बाकी सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी त्याच्या चांगल्याच असतात. इथे त्यांनी कॉस्टबद्दल काही विचारलं नाही आणि त्याची युटिलिटी वाईज त्यांनी त्या किती चांगल्या त्या दिलेल्या. डेफिनेटली युटिलिटी वाईज नवीन टेक्नॉलॉजी जुन्या टेक्नॉलॉजीपेक्षा कधीही चांगलीच असते. 1, 2, 3 याचं हे आन्सर आहे. सो आता आपलं काम काय, वेब 3.0 काय ही कन्सेप्ट बघून ठेवणे. 33. विथ रेफरन्स टू सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस म्हणजे सॉफ्टवेअरला आपण सर्व्हिस म्हणून यूज करतोय. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. SaaS buyers can customize the user interface and can change data fields. SaaS user can access their data through their mobile devices. Outlook, Hotmail and Yahoo Mail are forms of SaaS. Which of the following statement given above आर करेक्ट. याचं 1, 2, 3 आन्सर आहे. इज आर काही लिहिलेलं नाही, आर करेक्ट दिलेलं आहे कारण मल्टिपल स्टेटमेंट्सच दिलेले आहे. कॅन कस्टमाइज द युजर इंटरफेस अँड कॅन चेंज द डेटा फील्ड्स. आता हे स्टेटमेंट्स एकमेकांशी कसं रिलेटेड आहे ते बघा. सॅस युजर्स कॅन ॲक्सेस देअर डेटा थ्रू देअर मोबाईल डिव्हायसेस. व्हेरी जनरलिस्टिक स्टेटमेंट यांनी इथे दिलेलं आहे. आउटलुक, हॉटमेल अँड याहू मेल्स आर फॉर्म्स ऑफ सॅस. आउटलुक झालं, हॉटमेल झालं, याहू मेल झालं. चला आउटलुक माहिती नाही, हॉटमेल नाही, याहू मेल तरी वापरला असेल कधीतरी, जीमेल वापरला असेल. सो हे जे काही मेल सर्व्हिसेस आहे हे काही हार्डवेअर आहेत का, नाही. डेफिनेटली दे आर सॉफ्टवेअर. ते काय म्हणून यूज करतोय आपण, सर्व्हिस म्हणून यूज करतोय डेफिनेटली. सो हे ट्रू आहे. हे ट्रू झालं तर हे पण ट्रू होतं. युजर कॅन ॲक्सेस देअर डेटा थ्रू देअर मोबाईल डिव्हायसेस. डेफिनेटली ट्रू. SaaS buyer can customize their user interface and can change their data fields. डेफिनेटली. गुगल जर का आपण जीमेल यूज केला असेल सो त्याचा इंटरफेस आपण चेंज करू शकतो, लाल कलरमध्ये टाकू शकतो. म्हणजे जो आपला मेल आपण चेक करतो त्याचे बॅकग्राऊंड कलर्स आपण चेंज करू शकतो, फोटो चेंज करू शकतो, आपल्याप्रमाणे चेंज करू शकतो. सो हे तिन्ही वाक्य एकमेकांशी निगडीत आहे. त्यामुळे 1, 2, 1, 2, 1, 2, 2, 3 किंवा 1, 3 येण्यापेक्षा डेफिनेटली 1, 2, 3 याचा आन्सर येईल. हा सगळा विचार आता शांतपणे करायला बरा वाटतोय. पेपरमध्ये कदाचित
टफ जाईल या गोष्टी, म्हणून त्याच्यासाठी वारंवार PYQ सतत सोडवले तर या गोष्टी पेपरमध्ये वाटणार नाही कठीण. Which of the following statements best reflects the idea behind a fractional orbital bombardment system often talked about in media? सो हा पण कुठल्याही करंट अफेअर्समध्ये त्यावेळेस नव्हता, आता येत असेल करंट अफेअर्समध्ये. सो अशा वेळेला काय करायचं, प्रत्येक स्टेट म्हणजे त्या वर्डच्या त्या शब्दाचा प्रत्येक जो एक वर्ड आहे तो त्याच्यावर भर द्यायचा. फ्रॅक्शनल, फ्रॅक्शनमध्ये ऑर्बिटल, फ्रॅक्शनमध्ये ऑर्बिट होत आहे. बंबार्डमेंट सिस्टीम म्हणजे थोड्या थोड्या प्रमाणात ऑर्बिट करत ती एक बंबार्डमेंट बॉम्ब करण्याची काहीतरी सिस्टीम आहे. हा असा काहीतरी एक तर्क लागतोय. मग या 4 ऑप्शन्समध्ये तसा ऑप्शन शोधायचा. अ हायपरसोनिक मिसाईल इज लॉन्च्ड इनटू स्पेस टू काउंटर द एस्ट्रॉइड अप्रोचिंग द अर्थ अँड एक्सप्लोड इट इन स्पेस. इथे बॉम्बचा काही असा संबंध वाटत नाही. द स्पेसक्राफ्ट लँड्स ऑन अनदर प्लॅनेट आफ्टर मेकिंग सेव्हरल ऑर्बिटल मोशन. हे दोन्ही पण स्पेसशी रिलेटेड दिसत आहेत. अ मिसाईल इज पुट इन टू अ स्टेबल ऑर्बिट अराउंड द अर्थ अँड डिऑर्बिट्स ओव्हर अ टार्गेट ऑन द अर्थ. ठीक आहे, हे बंबार्डमेंटशी काहीतरी रिलेटेड दिसत आहे. द स्पेसक्राफ्ट मूव्स अलॉंग अ कॉमेट विथ द सेम स्पीड अँड प्लेसेस प्रोब इन टू इट्स सरफेस. ठीक आहे, सो ह्या तिन्ही म्हणजे याच्यामध्ये या क्वेश्चनमध्ये आपण बारकाईने प्रत्येक स्टेटमेंट जर का वाचलं तेव्हा आपल्याला याचा आन्सर येईल. हे असं डायरेक्ट कुठल्याही करंट अफेअर्सच्या सोर्समध्ये हा क्वेश्चन नव्हताच. सो अशा वेळेला ह्या क्वेश्चनचा पण आन्सर मी तुमच्यावर सोडते. याला शांतपणे हे 4ही स्टेटमेंट वाचा आणि याचा आन्सर काय असू शकतं हे तिथे मार्क करा आणि मग नंतर UPSCच्या आन्सर कीमध्ये याचा आन्सर चेक करा की याचा आन्सर काय असू शकतं. मागे पण असेच बरेचसे काही जे क्वेश्चन आले होते त्याच्यावर या शब्दांवर जर का भर देऊन बघितला तर आपल्याला काहीतरी आन्सर त्याचं येईल. आता पण करून बघाल. Which of the following is the context in which the term qubit is mentioned? ही पण करंट अफेअर्समध्ये बऱ्यापैकी न्यूज होती, 2-4 वर्ष झाले ती त्यावेळेला न्यूजमध्ये होती. क्वांटम कम्प्युटिंग याचा आन्सर आहे. सो क्वांटम कम्प्युटिंग काय, क्लाउड सर्व्हिसेस काय, विजिबल लाईट कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज, वायरलेस कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी याच्यावर तर ऑलरेडी क्वेश्चन आलेला आहे. त्याच्यामुळे क्यूबिट आता जरी काहीच माहिती नाही आहे याच्यातलं, क्यूबिट या शब्दावरून कशाशी रिलेशन वाटतंय. नॉट बिकॉज की क्यू इथे आणि क्यू यू इथे, त्याच्यामुळे नाही, पण बेसिकच बिट आपण कशाशी रिलेटेड वापरतो. बिट हा शब्द जेव्हा की डेटा आपण म्हणजे कम्प्युटरमध्ये जेव्हा डेटा असतो बिट असतात त्याच्यामध्ये 0, 1 वगैरे, तर ह्या सगळ्या कम्प्युटिंगशी ही गोष्ट आपण वापरली जाते. त्याच्यामुळे हे क्वांटम कम्प्युटिंगशी रिलेटेड ही गोष्ट आहे. बिट झालं, क्यू झालं. क्यू म्हणजे काय, क्वांटम. बिट कशामध्ये वापरतो, कम्प्युटर लँग्वेजेसमध्ये. कन्सिडर द फॉलोइंग कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज: क्लोज सर्किट टेलिव्हिजन, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन, वायरलेस लोकल एरिया नेटवर्क. विच ऑफ द अबाव आर कन्सिडर्ड शॉर्ट रेंज डिव्हाइसेस और टेक्नॉलॉजीज. याचा आन्सर 1, 2, 3. क्लोज सर्किट टेलिव्हिजन, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन, RFID. इथे पण बघा त्यांनी परत या RFIDचा लॉंग फॉर्म दिलेला आहे. त्यामुळे याच्या आधी पण आपण जे पाहिलं होतं काही क्वेश्चन्स पाहिले होते ज्याच्यामध्ये त्यांनी फुल फॉर्म दिलेले होते. जसं जयशंकर यांचं फुल फॉर्ममध्ये नाव दिलं होतं. इथे पण रेडिओ फ्रिक्वेन्सी, RFID असं न देता रेडिओ फ्रिक्वेन्सी दिलेलं आहे. सो तिथे कदाचित गडबडू शकतो, पण अशा वेळेला लगेच त्याचं शॉर्ट फॉर्म करून बघायचं आणि आन्सर बघायचा. RFID टेक्नॉलॉजी आपण बघतोच आहे की आपण जेव्हा आपण हायवेला टोल्स वगैरे देतो त्याच्यासाठी RFID जनरली वापरला जातो आहे. वायरलेस लोकल एरिया नेटवर्क ही पण एक शॉर्ट रेंज टेक्नॉलॉजी आहे. सो याचा आन्सर 1, 2, 3. याच्यासाठी नॉलेजचीच आवश्यकता आहे, म्हणजे अजिबात उगाच गेस घ्यायचे आणि वायरलेस लोकल एरिया नेटवर्क तर मग लोकल म्हणजे मग ही तर खूप लॉंग रेंजची वाटू शकते असं वगैरे काही नाही. याला हे माहिती असलं तरच याचा आन्सर येईल, अदरवाईज नाही. 37. Consider the following statement: biofilms can form on medical implants within human tissues. Biofilms can form on food and food processing surfaces. Biofilms can exhibit antibiotic resistance. So या तिन्ही स्टेटमेंट्समध्ये biofilms can exhibit antibiotic resistance. Which of the above statement given above are correct? तिन्ही गोष्टींवर विचार करता. बायोफिल्म म्हणजे काय की बायोच्या गोष्टींची तयार झालेली एक फिल्म.
हो, हे विदिन हे यूज करू शकतात का आपण मेडिकल इम्प्लांट्स विदिन ह्युमन टिश्यूज? येस, डेफिनेटली. परत मी सांगते, परत जीएसचं डोकलायचं, जनरल स्टडीज, स्पेसिफिक स्टडीज नाहीत. बायोफिल्म्स कॅन फॉर्म ऑन फूड अँड फूड प्रोसेसिंग सर्फेसेस? डेफिनेटली. बायोफिल्म्स कॅन एक्झिबिट अँटीबायोटिक रेजिस्टन्स? येस, डेफिनेटली. 1, 2, 3 आन्सर. आता पहिले 25 जे क्वेश्चन पाहिले होते ते किती इंटेन्स क्वेश्चन होते. इकॉनॉमिक्सचे पण खूप इंटेन्स क्वेश्चन होते. पॉलिटीचे क्वेश्चन्स खूप बेसिक सोर्सेसमधून होते पण खूप लांब लांब होते. पुढचे 25 क्वेश्चन्स खूप इझी आणि जनरलिस्टिक सेन्सनी आहे. सो हा जो क्वेश्चनचं डिव्हिजन आहे ते आपण ऑलरेडी चेक करून घ्यायचं पहिल्या 1 ते 2 मिनिटात. जर का हे 25 क्वेश्चन आधी सोडवले तर त्या 25 क्वेश्चनचा जो थकवा आलेला आहे तो याच्यावर येणार नाही. इनफॅक्ट या सोप्या सोप्या गोष्टी सोडवल्या आणि जो कॉन्फिडन्स बूस्ट होईल आणि तो कॉन्फिडन्स पहिले 25 क्वेश्चन सोडवताना लागेल. पण पहिले 25 क्वेश्चन पहिले सोडवले तर इतकं ऑलरेडी ड्रेन झालेली असते, आपलं माइंड एवढं ड्रेन होतं की सोपे सोपे क्वेश्चन पण चुकण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे पेपरचे पहिले 2 ते 3 मिनटं खूप महत्त्वाचे आहे की ज्याच्यामध्ये एकदा क्विकली पेपर स्कॅन करून घ्यायचं आहे आपल्याला. Question number 38. Consider the following statement in respect of probiotics. Probiotics are made of both bacteria and yeast. प्रोबायोटिक्स जनरली खूपच न्यूजमध्ये म्हणजे काय, हे एक बेसिक जनरल सायन्सचा हा क्वेश्चन आहे. याकुल्ट वगैरे जनरली याच्या ॲड्स चालू असतात. सो प्रोबायोटिक्स आर मेड ऑफ बोथ बॅक्टेरिया अँड ईस्ट. द ऑर्गॅनिझम्स इन द प्रोबायोटिक्स आर फाउंड इन फूड्स वी इंजेस्ट बट दे डू नॉट नॅचरली ऑकर इन आवर गट. अरे नाही, असं नाहीच आहे. म्हणजे आपल्याला माहितीच आहे की गट बॅक्टेरिया असतात आपल्यामध्ये आणि त्याला प्रोबायोटिक्स तिथे असतातच. त्याच्यामुळे सेकंड स्टेटमेंट इज रॉंग ओनली. हे कट झालं. पहिलं स्टेटमेंट राईटच आहे. आता थर्ड स्टेटमेंट, प्रोबायोटिक्स हेल्प इन डायजेशन ऑफ मिल्क शुगर्स. येस, डेफिनेटली. आणि इथे पण काय त्यांनी सांगितलं आहे, प्रोबायोटिक हेल्प इन द डायजेशन ऑफ शुगर्स. डिरेक्टली नाही म्हटलं की प्रोबायोटिक डू डायजेशन ऑफ मिल्क शुगर्स, असं काही नाही म्हटलं. हेल्प इन, सो डेफिनेटली हेल्प तर ते करतच असतात. जे पण आपले गट बॅक्टेरिया आहे, प्रोबायोटिक्स आहे, ते हेल्प करतातच. त्याच्यामुळे 1, 3. सो हे दोन्ही खूप जनरलिस्टिक स्टेटमेंट्स त्यांनी दिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 39. In the context of vaccine manufactured to prevent COVID-19 pandemic, consider the following statements. The Serum Institute of India produced COVID-19 vaccine named Covishield using mRNA platform. The Sputnik 5 vaccine is manufactured using vector-based platform. Covaxin is an inactivated pathogen-based vaccine. Which of the statement given above is or are correct? Vaccine त्या वर्षी खूप न्यूजमध्ये होत्या, ते पण कंटेम्पररी अफेअर्स. परत कोविड नंतर या गोष्टी खूप जास्त चर्चेमध्ये आल्या होत्या, त्याच्यामुळे या गोष्टी माहिती असणं एक्सपेक्टेडच होतं. सो दिस इज अ प्युअर नॉलेज बेस्ड क्वेश्चन. याच्यामध्ये कुठलाही गेस घ्यायचा नाही आहे. फर्स्ट स्टेटमेंट इज रॉंग, सेकंड अँड थर्ड इज राईट. सो याचा आन्सर 2 and 3 आहे. वॅक्सिनवर याच्या आधी पण UPSCने क्वेश्चन विचारलाय, पण डायरेक्ट ज्या करंट अफेअर्सच्या वॅक्सिन होत्या त्याच्यावर नव्हते विचारले, कन्सेप्च्युअल विचारले होते. आता हे कन्सेप्ट आणि करंट अफेअर्सच्या वॅक्सिन त्यांनी मिक्स करून क्वेश्चन विचारला आहे. Question number 40. If a major solar flare reaches the earth, which of the following are the possible effects on the earth? यांनी 7 स्टेटमेंट दिले आहे. UPSCचे याच्या आधी आतापर्यंत 2024चा पेपर आपण डिस्कस केला आहे, 2023चा पेपर पण आपण डिस्कस केला आहे, ज्याच्यात पण 5 किंवा त्याच्या वरचे स्टेटमेंट्स किंवा ऑप्शन्स त्यांनी दिले आहेत. त्याच्यातले ऑल ऑफ द अबाव हॅज नेव्हर बीन अ राईट आन्सर. सो जेव्हा पण असा क्वेश्चन तो 5च्या वरती जेव्हा ऑप्शन येतात तेव्हा थोडंसं अलर्ट व्हायचं की याचे चान्सेस असे असतात की आपल्याला एलिमिनेशनला इथे कुठेतरी जागा असते. सो ती जागा आपल्याला शोधून काढायची आहे. या स्टेटमेंटमध्ये वाचूया की सोलर फ्लेअर झाले की सन आहे आणि त्याचे फ्लेअर्स पृथ्वीवर आले, काय काय होणार आहे. GPS अँड नॅव्हिगेशन सिस्टम कुड फॉल. आता हे काय आहे, सोलर फ्लेअर्स म्हणजे काय, इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा तो पार्ट आहे. GPS अँड नॅव्हिगेशन सिस्टम कुड फेल. GPS अँड नॅव्हिगेशन सिस्टम कशावर चालते, सॅटेलाइट्स आणि या सगळ्या गोष्टींवर. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा तो पण भाग आहे का, हो डेफिनेटली. त्याच्यामुळे त्याच्यावर तो डिरेक्ट इफेक्ट करेल. सुनामीज कुड ऑकर ॲट इक्वेटोरियल रिजन. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सचा आणि सुनामीचा काय संबंध आहे, कारण सुनामीचं जर का आपल्याला ओरिजिन माहिती असेल तर पाण्याखाली भूकंप होतो आणि त्याच्यामुळे सुनामी उत्पन्न होतो. सो सुनामी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हने पाण्याखाली भूकंप होण्याचे काही चान्सेस दिसेल का, व्हेरी अनलाइकली. द पॉवर ग्रिड्स कुड बी डॅमेज. पॉवर ग्रिड्स म्हणजे काय, परत
करंटशी रिलेटेड आहे. करंटला या गोष्टी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स अफेक्ट करू शकतात का? येस, डेफिनेटली. इंटेन्स ऑरोराज कुड ऑकर ओव्हर मच ऑफ द अर्थ. येस, डेफिनेटली. ऑरोराज कशाला का बरं फॉर्म होतात नॉर्थला आणि साऊथला? कारण की इलेक्ट्रिक वेव्स आणि मॅग्नेटिक फील्ड ऑफ अर्थ आणि सोलर फ्लेअर यांच्यामध्ये इंटरॅक्शन होऊन तिथे ऑरोराज फॉर्म होत असतात. त्याच्यामुळे येस, डेफिनेटली तिथे पण तो इफेक्ट येतो. फॉरेस्ट फायर्स कुड टेक प्लेस ओव्हर मच ऑफ द अर्थ. मच ऑफ द अर्थ म्हटलेलं आहे. हां, ठीक आहे, होऊ पण शकतं कदाचित, माहिती नाही, बघूया. ऑर्बिट्स ऑफ द सॅटेलाइट कुड बी डिस्टर्ब. येस, सॅटेलाइट ऑलरेडी इथे सॅटेलाइट GPS नेव्हिगेशन सिस्टम सॅटेलाइटवर वर्क करते, यांच्या सॅटेलाइटवर पण त्याच्यावर अफेक्ट होऊ शकतं. येस, डेफिनेटली. सॉफ्टवेअर रेडिओ कम्युनिकेशन ऑफ द एअरक्राफ्ट फ्लाइंग ओव्हर पोलर रिजन्स कुड बी इंटरप्टेड. येस, डेफिनेटली. सो आता या सगळ्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला एक माहिती आहे की हे सेकंडवालं स्टेटमेंट हे डेफिनेटली रॉंग आहे. बाकी 5व्या स्टेटमेंटवर आपल्याला थोडासा डाऊट आहे. सो सेकंड कुठे आहे? सेकंड जर का आपण एलिमिनेट करतोय तर आपण डायरेक्ट राईट आन्सरवर येतोय. आणि त्याच्यावरून हे पण कळत आहे की फॉरेस्ट फायर कुड बी टेक ओव्हर मच ऑफ द प्लॅनेट. नाही, त्याच्यामुळे 5वा पण कट झाला. 5व्यावर ज्याच्यावर डाऊट होता तो पण गेला. सेकंड जर का एलिमिनेट केलं तर डेफिनेटली आपल्याला करेक्ट आन्सरवर डिरेक्टली येतं. आता 2022चा हा पेपर असल्यामुळे इथे एलिमिनेशनला जागा आहे. बाकी ठिकाणी एलिमिनेशनला जागा असेल की नसेल हे माहिती नाही. त्याच्यामुळे जर का याच्यामध्ये ओनली 1 2 3 4 जर का क्वेश्चन आले आणि याच्यावर डाऊट आहे तर हे स्टेटमेंट परत एकदा वाचायचं. फॉरेस्ट फायर्स कुड टेक प्लेस ओव्हर मच ऑफ द प्लॅनेट. ठीक आहे, एखाद्या ठिकाणी कदाचित होऊ शकतं, सोलर फ्लेअर झाले आणि मॅग्नेटिक फील्ड आणि कदाचित खूप जास्त इंटेन्स वगैरे आले तर होईल. पण मच ऑफ द अर्थ हे जरा एक्स्ट्रीम करायला त्यांनी लिहिलेलं असं आहे. त्याच्यामुळे ते एलिमिनेट करायचं आणि बाकीचे ऑप्शन्स चूज करायचे. क्वेश्चन नंबर 41. क्लायमेट ॲक्शन ट्रॅकर्स which monitors the emission reduction pledges of different countries is a database created by coalition of research organization, wing of International Panel of Climate Change, committee under United Nations Framework Convention on Climate Change, agency promoted and financed by United Nations Environment Program and World Bank. आता याच्यामधले हे IPCC, UNFCCC, UNEP आणि वर्ल्ड बँक खूप वेल रिनाउंड बॉडीज आहेत. या तिन्ही बॉडी आहे आणि हे जस्ट एक कोएलिशन ऑफ रिसर्च ऑर्गनायझेशन यांनी दिलेलं आहे. क्लायमेट ॲक्शन ट्रॅकर त्यावर्षी न्यूजमध्ये फारसं नव्हतं. जर का या 3 इम्पॉर्टंट बॉडीजपैकी ते असेल तर डेफिनेटली त्याचं ते न्यूजमध्ये आलंच असतं. इट वॉज नॉट इन न्यूज. सो क्लायमेट ॲक्शन ट्रॅकर डेटाबेस क्रिएटेड बाय कोएलिशन ऑफ रिसर्च ऑर्गनायझेशन, दिस इज इज आन्सर. सो एक ऑड मॅन आउटचा जो क्वेश्चन इथे बनतो त्या अँगलने पण हा क्वेश्चन आपण घेऊ शकतो. हे 3 खूप वेल रिनाउंड आहे, याच्याबद्दल फारसं माहिती नाही आहे. सो इथे गेस घेता येऊ शकतो. क्वेश्चन नंबर 42. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. The Climate Group is an international non-profit organization that drives climate action by building large networks and runs them. The International Energy Agency, in partnership with the Climate Group, launched a global initiative, EP100. EP100 brings together leading companies committed to the driving innovation in energy efficiency and increasing competitiveness while delivering on emission reduction goals. Some Indian companies are member of EP100. The International Energy Agency is a secretariat to the Under 2 coalition. सो आता अंडर 2 कोएलिशनवर त्यांनी ऑलरेडी क्वेश्चन विचारला होता. हे जे द क्लायमेट ग्रुप आहे याच्यामधली एवढी इंट्रिकेट डिटेल्स की बाबा त्याच्यामधल्या काही कंपनीज इंडियाच्या त्याच्यामध्ये इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीनी पार्टनरशिप केलेली आहे वगैरे वगैरे, हे सगळे डिटेल्स आपल्याला माहिती असतील की नसतील याची शाश्वती नाही. पण अंडर 2 कोएलिशन हा त्यांनी PYQ मध्ये ऑलरेडी विचारलेला क्वेश्चन आहे. त्याच्यामुळे हा या क्वेश्चनचा गिमिक आहे. हा मेन एलिमिनेशन पॉईंट इथे होता. विच ऑफ द अबाव स्टेटमेंट्स गिवन अबाव आर करेक्ट. सो दिस वॉज रॉंग. जर का अंडर 2 कोएलिशन बद्दल सिन्स PYQ मध्ये ऑलरेडी विचारलेलं आहे त्याच्यामध्ये जर का माहिती काढून ठेवली असती आणि 5ला एलिमिनेट केलं असतं तर 1, 3 आणि 4 त्याचा आन्सर आहे हे डिरेक्टली आलं असतं. जरीही हे 4ही स्टेटमेंट माहिती नसेल तरीही PYQ जर का सॉल्व केले असले आणि 5th स्टेटमेंट जर का रॉंग केलं असतं तर डिरेक्ट एलिमिनेशन मेथडनी याचा B आन्सर काढता येतं.
Question number 42. If rainforest and tropical forest are the lungs of the earth, then surely wetlands function as its kidneys. Which one of the following functions of the wetlands best reflect the above statement? आता किडनीचं आपल्या बॉडीमधलं फंक्शन काय आहे की एक्सेस सॉल्ट्स वगैरे आहेत ते ॲब्झॉर्ब करून टाकतं आणि त्याचं म्हणजे फिल्ट्रेशन एक फिल्ट्रेशनचं काम करतं. आता ह्याच्यामध्ये फिल्ट्रेशनमध्ये कुठे येतं आहे गोष्ट बघूया. द वॉटर सायकल इन वेटलँड्स इन्व्हॉल्व सरफेस रन ऑफ सबसॉईल पर्क्युलेशन अँड इव्हॅपरेशन. ठीक आहे, फिल्ट्रेशनचं असं काही फार दिसत नाही किंवा काही गाळणी असं काही दिसत नाही. ते अलगा फ्रॉम द न्यूट्रिएंट बेस अपॉन विच फिश, क्रस्टसीज, मॉलिस्क, बर्ड्स, रेप्टाइल्स अँड मॅमल्स थ्राईव्ह. काहीच रिलेशन दिसत नाही. वेटलँड्स प्ले अ वायटल रोल इन मेंटेनिंग सेडिमेंटेशन बॅलन्स अँड सॉइल स्टॅबिलायझेशन. यस, थोडंफार वाटत आहे. ॲक्वॅटिक प्लांट्स ॲब्झॉर्ब हेवी मेटल्स अँड एक्सेस न्यूट्रिएंट्स. सो किडनीशी जास्तीत जास्त रिलेट करणारं स्टेटमेंट कुठलं आहे? 4. म्हणून याचा आन्सर 4 आहे. जरी तुम्हाला माहिती नसेल की एक्झॅक्टली वेटलँडचं हे काम आहे किंवा ते काम आहे किंवा बाकीचे पण काम थोडेफार जरी रिलेव्हंट करत असतील तरीही एक्झॅक्टली किडनी कशासाठी म्हटलं जात आहे? कारण एक्झॅक्ट किडनीसारखं काम डी स्टेटमेंटवाला आपल्याला सांगत आहे. म्हणून मोस्ट राईट आन्सर आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. ॲक्वॅटिक प्लांट्स ॲब्झॉर्ब हेवी मेटल्स अँड एक्सेस न्यूट्रिएंट्स. हे पण करत असेल, हे पण करत असेल, हे पण करत असेल, पण किडनीचं काम कुठलं आहे? हे. त्याच्यामुळे याला किडनी म्हणतात. त्याच्यासाठी आन्सर हे आहे. 44. In the context of WHO air quality guidelines, consider the following statements. The 24-hour mean of PM 2.5 should not exceed 15 microgram per meter cube, and annual mean of PM 2.5 should not exceed 1.5 microgram per meter cube. In a year, the highest level of ozone pollution occur during the periods of inclement weather. PM10 can penetrate in the lung barrier and enter the bloodstream. Excessive ozone in air can trigger asthma. आता सगळ्यात सोपं स्टेटमेंट कुठलं आहे? येस, एक्सेसिव्ह ओझोन इन द एअर कॅन ट्रिगर अस्थमा. हां, खूप जास्त जर का पॉल्युटंट वाढलं तर ते ट्रिगर करू शकतं. 100, 1000, लाखो करोडो लोकांपैकी एकाचा जरी अस्थमा ट्रिगर झाला तरी ते ट्रूच आहे स्टेटमेंट. सो स्टेटमेंट 4 इज राईट. सो हे एलिमिनेट झालं. आता उरलं 1, 2, 3 मध्ये बघूया. आता जो हा उरलेला जो आहे ह्याच्यावर कुठल्याही प्रकारचा गेस घेता येत नाही. नॉलेज पाहिजेच की PM10 कॅन पेनिट्रेट द लंग बॅरियर अँड एंटर द ब्लड स्ट्रीम. दिस इज रॉंग. त्याच्यामुळे 3 एलिमिनेट झालं. तर 1 आणि 4 आन्सर आहे. आणि ओझोन फॉर्मेशन, ओझोन ॲज अ पॉल्युटंट केव्हा वर्क करतो? जेव्हा तो ग्राउंड लेवलचा ओझोन आहे. जो वरचा ओझोन आहे तो नाही, ग्राउंड लेवलचा ओझोन. ग्राउंड लेवलचा ओझोन फॉर्म केव्हा होतो? जेव्हा खूप जास्त सूर्यप्रकाश आहे तेव्हा हा ओझोन फॉर्म होतो. सो इन अ इयर हायेस्ट लेवल ऑफ ओझोन पॉल्युशन ऑकर ड्युरिंग द पिरियड्स ऑफ इन्क्लिमेंट वेदर. असं असू शकतं का? इन्क्लिमेंट म्हणजे प्रतिकूल हवामान. प्रतिकूल हवामान म्हणजे खूप पाऊस बिऊस आहे किंवा असंच काहीतरी गोष्ट आहे. खूप सण आहे तेव्हा आपण त्याला कदाचित प्रतिकूल हवामान खूप जास्त नाही म्हणणार. हीट वेव्स वगैरे खूप नेक्स्ट लेवलला गेलं तर. पण नॉर्मल वेदर आहे तर प्रतिकूल हवामानामध्ये ते बनणारच नाही. हे काय की पिरियड्स ऑफ इन्क्लिमेंट वेदर सन खूप पाहिजे. सन असेल तर ओझोन लेअर ॲट ग्राउंड लेवल फॉर्म होईल. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट पण रॉंग होतं. जरी हे स्टेटमेंट एलिमिनेट केलं तरी हे पण जातं. आणि तिसरं म्हणजे या क्वेश्चनमध्ये आपल्याला इधर हे पण माहिती पाहिजे आणि हे पण माहिती पाहिजे तरच आपण राईट आन्सरवर येऊ शकू. अदरवाईज या 3 ऑप्शन्सवर आपण अडकून जाऊ. सो त्यावेळेला जरी माहिती नसेल तरी आता आपल्या नॉलेज बेसमध्ये याची वाढ करायची आहे की PM10 कॅनॉट पेनिट्रेट इन द लंग बॅरियर अँड एंटर द ब्लड स्ट्रीम. क्वेश्चन नंबर 45. With reference to Gucci, sometimes mentioned in the news, consider the following statements. It is a fungus. It grows in some Himalayan forest areas. It is commercially cultivated in the Himalayan foothills of northeastern India. Which of the statement given above is or are correct? So 2021 मध्ये हा GI टॅग मिळाला होता गुच्ची मशरूमला. हा दोडा डिस्ट्रिक्ट जो आहे जम्मू अँड काश्मीरमधला तिथला तो गुच्ची मशरूम आहे जो की आता पण तुम्ही अमेझॉनवर वगैरे सर्च केला तर तो 250 ग्राम मला वाटते 5000ला वगैरे असं काहीतरी त्याची एवढी महाग प्राईज आहे. सो तो त्यावेळेला बऱ्यापैकी न्यूजमध्ये होता. त्याच्या वेळेचा हा क्वेश्चन आहे. 2021 मध्ये हे होतं. त्यामुळे इट्स अ फंगस मशरूम. यस, डेफिनेटली सम खूप त्याला त्यांनी जनरलाइज केलेलं आहे. इन सम हिमालयन फॉरेस्ट एरियाज. यस, डेफिनेटली इथे काय केलं? कमर्शियली कल्टिवेटेड इन द हिमालयन फुटहिल्स ऑफ नॉर्थ ईस्टर्न. स्पेसिफिक केलेलं नॉर्थ ईस्टर्न इंडिया नाही. रॉंग. सो 1 and 2. हे स्टेटमेंट खूप जनरलिस्टिक केलेलं आहे. हे स्टेटमेंट खूप स्पेसिफिक केलेलं आहे. त्याच्यामुळे 2 and 3 हे आन्सरच असू नाही शकत.
आणि 1 तर राईटच आहे, त्याच्यामुळे उरलं 1 and 2. Question number 46. With reference to polyethylene terephthalate, the use of which is so widespread in our daily lives, consider the following statements. PET bottle वगैरे जे आहेत त्याच्याबद्दलचा तो क्वेश्चन आहे. Its fibers can be blended with wool and cotton fibers to reinforce their properties. Can be. Yes, एखादी टेक्नॉलॉजी आली आणि आपण त्याचे फायबर, जसं की आता आपण एनिवे आर्टिफिशियल फॅब्रिकचे कपडे कधी कधी वापरतो. सो यस, इट कॅन बी ब्लेंडेड. मिक्स कॉटन वगैरे अशा ज्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये यस, इट कॅन बी ब्लेंडेड. कंटेनर मेड ऑफ इट कॅन बी यूज टू स्टोअर एनी अल्कोहोलिक बेवरेजेस. जर का पेट बॉटलमध्ये आपल्याला खूप जास्त गरम पाणीच टाकता येत नाही आणि यांनी खूप जास्त स्ट्रॉंग अल्कोहोलिक बेवरेज त्याच्यामध्ये कसं स्टोअर करणार, खूप एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे, त्याच्यामुळे रॉंग. आणि आता याचे ऑप्शन पाहिले तर आपल्याला फक्त 2 राईट ऑप्शन्स इथे सिलेक्ट करायचे आहे. सेकंड तर रॉंगच झालं, त्याच्यामुळे हे कट झालं. फर्स्ट एनिवे राईट आहे. आता 3 आणि 4 मध्ये मोस्ट राईट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. बॉटल्स मेड ऑफ इट कॅन बी रिसायकल्ड इन टू अदर प्रोडक्ट्स. कॅन बी. येस, प्लास्टिकची गोष्ट आपण इट कॅन बी रिसायकल्ड. Articles made of it can be easily disposed of by incineration without causing greenhouse gas emission. किती एक्स्ट्रीम स्टेटमेंट आहे, म्हणजे एकतर इझिली डिस्पोज, कुठली पण प्लास्टिकची गोष्ट एनिवे डिस्पोज करायला एवढी कठीण आहे, त्याच्यामुळे एवढे बंदी पण चालू आहे प्लास्टिकवर. आणि कॅन बी इझिली डिस्पोज म्हणतात, डिस्पोज ऑफ बाय इन्सिनरेशन विदाउट कॉझिंग ग्रीन हाऊस गॅस इमिशन. साधा कोळसा जरी जाळला तरी पण ग्रीन हाऊस गॅस इमिशन होत आहे. आणि एवढी मोठी प्लास्टिक सारखी गोष्ट जाळतो आणि त्याच्यामधून इन्सिनरेट होते ती आणि त्याच्यामधून ग्रीन हाऊस गॅस इमिट नाही होणार, हे शक्यच नाही आहे. सो त्याच्यामुळे व्हेरी एक्स्ट्रीम स्टेटमेंट, हे रॉंग आणि 1 and 3 इज द आन्सर. क्वेश्चन नंबर 47. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ बर्ड? गोल्डन माशीर, इंडियन नाईटजार, स्पूनबिल आणि व्हाईट आयबिस. याच्यामधली गोल्डन माशीर खूप जास्त न्यूजमध्ये होती, तो एक मासा आहे. त्याच्यामुळे इंडियन नाईटजार, स्पूनबिल, व्हाईट आयबिस या सगळ्यांबद्दल माहिती काढून ठेवणे आता आपलं काम आहे की हे बर्ड्स आहेत. बर्ड्स, त्याच्यानंतर स्पीसीज, याच्याबद्दल UPSCने भरपूर क्वेश्चन विचारले आहे. इंडियन नाईटजार, जसं मी मागे दाखवलं होतं की ॲनिमल्स सर्च केले होते की डिअर किंवा मकाक, या सगळ्या गोष्टी सर्च केल्यावर कुठले कुठले इमेजेस आले होते, तसे जस्ट इमेजेस बघून ठेवायचे. 5 इम्पॉर्टंट गोष्टी त्यांच्या बघून ठेवायच्या की काय. स्पून बिल, एनिवे माहिती असेल नसेल तरी बिल म्हणजे काय आहे त्याची. व्हाईट आयबिस, यावरनं काय आपल्याला बोध होतं, या सगळ्या गोष्टी थोडासा विचार करून बघायच्या. गोल्डन माशीर याचा आन्सर आहे, बिकॉज ही फिश आहे, बर्ड नाही आहे. क्वेश्चन नंबर 48. विच ऑफ द फॉलोइंग आर नायट्रोजन फिक्सिंग प्लांट्स? परत 5च्या वरचे ऑप्शन्स आहेत. 5च्या वरचे ऑप्शन्स असल्यावर एलिमिनेशनला जागा असतेच असते. सो आता इथे काय एलिमिनेट होऊ शकतं? विच ऑफ द फॉलोइंग आर नायट्रोजन फिक्सिंग? अल्फाल्फा, अमरांथ, चिकपी, क्लोवर, पुलसाने और कुल्फा, स्पिनॅच. आता याच्यामध्ये सगळ्यात जास्त एलिमिनेट करण्यासारखं काय वाटतंय? चला, आपल्याला अमरांथ किंवा अल्फाल्फा वगैरे नाही माहिती, क्लोवर पण नाही माहिती की बाबा आहे की नाही आहे, कुल्फा माहिती नाही आहे, पण स्पिनॅच डेफिनेटली इज नॉट अ नायट्रोजन फिक्सिंग प्लांट. जर का असतं तर किती ते नायट्रोजन फिक्सिंग करणार, म्हणजे किती आपण एकदा तरी वाचलं असतं की बाबा नाही स्पिनॅच नायट्रोजन फिक्सिंग करतोय. सो याच्यामध्ये ना एलिमिनेट केलं, जर का 6वं आपण एलिमिनेट केलं, लगेच 1, 3 and 4 ला आपण येतो. 1 झालं, 3 झालं, 4 झालं. अमरांथ इज नॉट नायट्रोजन फिक्सिंग. सो अमरांथ काय, चिकपी काय, क्लोवर काय, अल्फाल्फा काय, या सगळ्या गोष्टी बघून ठेवायच्या, कारण याच्या आधी पण अल्फाल्फावर वगैरे UPSCने क्वेश्चन विचारले आहेत. क्वेश्चन नंबर 49. Biorock technology is talked about in which one of the following situation? Restoration of damaged coral reefs, development of building materials using plant residues, identification of areas for exploration, extraction of shell gas, providing salt licks for the wild animals in forest protected areas. वन ऑफ द फॉलोइंग सिच्युएशन म्हणजे बायोरॅक टेक्नॉलॉजी, तर ही पण न्यूजमध्येच होती बऱ्यापैकी. रिस्टोरेशन ऑफ डॅमेज कोरल रिफ्स. आता डेव्हलपमेंट ऑफ बिल्डिंग मटेरियल्स युझिंग प्लांट रेसिड्यू नाही. आयडेंटिफिकेशन ऑफ एरियाज फॉर एक्सप्लोरेशन और एक्सट्रॅक्शन ऑफ शेल गॅस, याच्यासाठी
काय यूज होतं याच्यावर पण त्यांनी गुवारगमवर एक क्वेश्चन विचारला होता. म्हणजे शेल गॅसच्या एक्स्ट्रॅक्शनसाठी गुवारगम यूज होतो. प्रोव्हाइडिंग सॉल्ट लिक्स फॉर वाईल्ड ॲनिमल्स इन फॉरेस्ट प्रोटेक्टेड एरियाज. सॉल्ट लीक करणारा वाईल्ड ॲनिमल कुठला आहे याच्यावर सर्च करून ठेवा. ही एक गोट आहे. तुम्ही त्याच्यावर गुगलवर ही सर्च करा ही कुठली गोट आहे, कारण मग याच्यावर पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन नंबर 50. द मियावाकी मेथड इज वेल नोन फॉर द promotion of commercial farming in arid and semi-arid areas, development of gardens using genetically modified flora, creation of mini forest in urban areas, harvesting wind energy on coastal areas and on sea surface. क्रिएशन ऑफ मिनी फॉरेस्ट इन अर्बन एरियाज खूप जास्त न्यूजमध्ये होती मियावाकी मेथड, कारण की अर्बन एरियाजचा पॉल्युशनचा प्रॉब्लेम कमी करण्यासाठी मियावाकी मेथडबद्दल बऱ्यापैकी बोललं गेलं होतं. त्याच्यामुळे याचा आन्सर सी आहे.